माझा असं झालंय की मी स्वतःला स्पेशल पॅरेंट असं म्हणतोय. स्पेशल पॅरेंट म्हणजे माझा मुलगा एक स्पेशल आहे, तो ऑटिस्टिक आहे असं म्हणतात. ते खूप मस्त हे आहे, म्हणजे दृष्टिकोन ऑफ द सोसायटी. पुरुषांना किंडरगार्टन टीचर म्हणून ॲक्सेप्ट करत नाही. तेव्हा मला कळलं टीचिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट. जेव्हा तुम्हाला कळलं की दिस इज अ परफॉर्मिंग आर्ट, यू आर कमिंग अँड परफॉर्मिंग. मग तुम्ही तुमच्या, जर मी कम्पॅरिझन करतो गुरुकुलला, रांगोळी घालणे फॅन्टॅस्टिक हँड एक्सरसाइज, असं करून है ना. सो काय असतो तुमच्या एवढा तो फिंगर टिप मध्ये पॉवर असतो ना, यू ॲक्च्युली सी फ्रॉम द हँड. सो वी से पर्सन हु इज नॉट युझिंग द हँडवर्क बद्दल परत येऊ. हँडवर्कमध्ये रिपिटेशन आहे, त्यांनी ॲश्युरन्स देतो. आणि तिने खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवतो न कळत. द व्हॅल्यू ऑफ द पॉज. कशा अर्थाने? आम्ही पॉज घेत नाही कधी. तुम्ही बघा, आपण सतत तर 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 तर. अगेन टीचिंग इज लाईक कसं असतं ना, तो जेव्हा तुम्ही पुस्तक वाचून वाचून जाता ना, तुम्ही कल्ट फॉलोअर होता. जेव्हा तुम्ही भोगून जाताय ना, देन यू फील इट, व्हॉट इज इट, है ना. धर्म पण तसंच आहे, सगळं तसंच आहे. पुस्तक वाचून वाचून गेलं ना, तुम्ही कट्टर होणार एकदम. पण ते भोगून अनुभवून जर पुढे पुढे गेलात ना, यू लिव्ह लाईक ए फ्लॉवर. You have to see to it. No one is permanent on this earth, right? You go after 20-40 years, you are buried somewhere or you are gone somewhere. Then, है ना. सेम आम्ही जेव्हा परत हँडवर्कमध्ये येतो, मग फिरत फिरत येणार. तुमची जे डॉल करता ना तुम्ही ग्रेड 2 मध्ये, ते खराब व्हायला पाहिजे बाय द टाइम यू गो टू ग्रेड 6. लहान मुलगा क्लासरूम, मूल जर क्लासरूम मध्ये थ्रोअप केलं, ओमिट केला, क्लीन कोण करतो? टीचर करते का? नाही. वॉशरूमला घेऊन जाते का? नाही. एक बाई असते. हे वॉक फ्रॉम द क्लासरूम टू द वॉशरूम कॅन चेंज होल चाइल्ड्स एस्टीम, सेल्फ एस्टीम. मित्रांनो, आपल्याला आयुष्यामध्ये काही गोष्टी करायच्या असतात आणि त्या करण्यासाठी आपण फार झटतो, फार प्रयत्न करतो. त्यातल्या काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाहीत. काही जणांच्या आयुष्यातले चढउतार हे प्रचंड मोठे असतात आणि त्यामध्ये त्यांना बरेच ट्रॅक्स चेंज करावे लागतात आणि त्यामधून त्यांना अनेक प्रकारचा अनुभव येतो आणि या अनुभवाचा त्यांना वैयक्तिकरित्या फायदा तर होतोच, पण हा अनुभव, ह्याची जी शिदोरी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातली, ती दुसऱ्यांना वाटून त्यांचं आयुष्य कसं चांगलं करता येईल याचाही ते खूप चांगल्या दृष्टीनं प्रयत्न करतात. आज आपण भेटणार आहोत एका अशाच अनोख्या व्यक्तीला, नरेन बंगेरा सर यांना. एक हँडवर्क एज्युकेटर, एक पुरुष असून एक हँडवर्क एज्युकेटर आहेत, एका ऑटिस्टिक मुलाचे पालक आणि तसंच सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांचा अनुभव दांडगा आहे. तर मला आशा आहे की आजच्या गप्पा तुम्हाला आवडतील. या गप्पा खूप मोठ्या आहेत कारण विषयांचे विस्तारच एवढे अनेक आहेत आणि अनेक विषयांवर ते बोलणार आहेत. त्यामुळे या गप्पा 2 भागांमध्ये प्रकाशित केल्या जातील. हा पहिला भाग असेल आणि काही दिवसांनंतर दुसरा भाग येईल. नरेन सर, तुमचं शब्दयात्रीवर मनापासून स्वागत. बरेच दिवसापासून आपल्या गप्पा चालल्या होत्या, पण भेट आज होतीये. तर सुरू करण्याआधी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की नरेन बंगेरा सरांची मातृभाषा ही तुलू आहे आणि त्यांचं शिक्षण कन्नड भाषेत झालं आहे. तरी आजच्या या गप्पा आपल्या सर्वांसाठी ते मराठी, हिंदी, इंग्लिश अशा फ्री फ्लोईंग गप्पा असतील. तर सगळ्यात पहिल्यांदा नरेन सर, मला असं विचारायचं आहे की तुम्ही वॉल्डॉर्फ हँडवर्क एज्युकेटर म्हणून काम करता. बरेच प्रश्न मनात येतात, म्हणजे हँडवर्क एज्युकेटर म्हणजे काय? वॉल्डॉर्फ प्रणाली, वॉल्डॉर्फ एज्युकेशन सिस्टीम म्हणजे नक्की काय आणि त्याच्यात आणि बाकीच्या प्रणालीमध्ये फरक काय असतो, त्याविषयी तुम्ही सांगा ना. थँक्यू व्हेरी मच. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मला बोलवलं, तुम्हाला वाटलं की या विषयावरती काय आपण एक पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतो, बघू शकतो. हो, खूप लोकांना जसं बेसिक असतो तसं हे पण असं आहे की माहीत नाही आहे, म्हणजे गरजच नाही पडली म्हणून माहीत नाही. आपलं माहिती डिपेंड्स ऑन द गरज. मी जसं म्हणालो की गरज असतो तेव्हा तुम्हाला भेटतो एव्हरीथिंग इन द लाईफ. तो म्हणतो ना, यू सीक यू विल गेट इट, राईट. एज्युकेशनही तसं असतो, आईबाबा पण तसं असतात, मूल बाळ तसं असतं, फॅमिली तसं. यू सीक यू गेट इट.
तसं हे पण तसंच झालंय. वर्ल्ड ऑफचं सुरुवात म्हणायला गेलं तर तुम्ही 7 सप्टेंबर 1919 पहिल्यांदा एक थोर माणूस होऊन गेले, डॉक्टर रुडॉल्फ स्टायनर म्हणून. ही इज अ फाउंडर ऑफ वर्ल्ड ऑफ एज्युकेशन सिस्टम. ओके. तर त्यांना एका सिगरेट फॅक्टरी, वर्ल्ड ऑफ सिगरेट फॅक्टरी म्हणून आहे त्या वर्ल्ड ऑफ ही इज ऑस्ट्रियन बॉर्न, पण हा स्टटगर्टमध्ये जर्मनीमध्ये त्यांनी रिक्वेस्ट केलेलं की बॉस तुम्ही आमच्यासाठी काहीतरी आमच्या कारिगरांचा मुलांसाठी काहीतरी एज्युकेशन प्रणाली बघा करता. दॅट्स हाऊ इट इज केम इन टू एक्झिस्टन्स. अँड नॉट इट सिंगल स्टाफ वॉज एज्युकेटर, कोणी टीचर नव्हते. ह्या माणसानी त्याच्या एक्सपिरियन्स म्हणून ही इज एव्हरीथिंग, म्हणजे तो मल्टी टॅलेंटेड होता माणूस. ओके. आणि त्यांनी मग एकेकांना बसवून घडवून की तयार केलं की तुम्ही करू शकता म्हणून. दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. ओके. मग त्याच्या मागचं तुम्ही कॅपिटलायझेशन हे विचारू नका, कारण कंपनी कशासाठी म्हणतोय, मुलांना घडवा स्वतःसाठी. इजंट इट? ते तुम्ही खूप मोठा तो डिफरंट लेवल आहे. पण म्हणजे त्यामध्ये त्यांचा मूळ उद्देश किंवा पर्स्पेक्टिव्ह काय होता? पर्स्पेक्टिव्ह सिम्पल होतं की माझे कारिगर माझ्याकडेच टिकून राहावा. ओके. करेक्ट. मग त्यांना फॅसिलिटी द्या. दॅट्स हाऊ क्वार्टर्स वगैरे कॉन्सेप्ट आलाय ना. पण क्वार्टर्स मला कशाला देणार, गरजच नाही. का द्यायची, म्हणजे मला तुम्हाला पकडून ठेवायची आहे. तर मुलांना जर मी पकडून, बट इट वॉज इन अ गुड इंटेन्शन की त्यांना एज्युकेशन येऊ दे, काहीतरी भेटू दे, काहीतरी घडू दे. पण ह्या प्रोसेसमध्ये ह्या माणसाने जे स्टडी केलं आहे ना, इट्स अप्रतिम. अप्रतिम. बट ॲज यू गो डीपर अँड डीपर अँड डीपर ह्या स्टायनरच्या फिलॉसॉफीमध्ये, ज्याला वर्ल्ड ऑफ नावानेच बोलतात, वर्ल्ड ऑफ फिलॉसॉफीमध्ये, तुम्हाला कळेल की रे अरे हे तर आपल्या गुरुकुलमध्ये होत होता की. ओके. तर ह्या माणसांनी वेदाची स्टडी केलंय, खूप इंडियन स्टडी केलंय, ओल्ड पुस्तकांचं. जसं त्या काळी खूप लोक असं होते, ते लोक इंडियन मायथो स्टडी म्हणा किंवा आपल्या ग्रंथाची स्टडी केलेलं आहे. आय विल टेक वन मोर नेम, व्हेरी बिग नेम, कार्ल यंग म्हणून. ते होते सायकोलॉजिस्ट, म्हणजे बाप माणूस. आय विल रेट हिम बापर देन, इज देअर अ वर्ड कॉल्ड बापर, द बिगर देन सिगमंड फ्रॉइड. ओके. इवन दो ते लोक खूप चांगलं रिलेशन, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. त्यांचं खूप चांगलं रिलेशन, मग ते सेपरेट झाले. कार्ल यंग ऑल्सो त्यांनी खूप असं स्टडी केलं याच्यावरती आणि खूप इम्प्लिमेंट पण केलंय. ओके. तर आता कमिंग बॅक टू रुडॉल्फ स्टायनर, तर ह्यांनी असं खूप सुंदर घडवलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एवढा सरळता आणि सिम्प्लिफाईड केलंय, कारण त्यांची चाइल्ड कॉन्शियसनेसवरती स्टडी होती. ओके. चाइल्ड डेव्हलपमेंटवरती स्टडी होती. मग मुलांना काय, इट इज, आय विल टेल यू इन वन सिम्पल लाईन, तुम्ही मुलांना जेव्हा पाचता फूड, तुम्हाला कसं माहिती असतं की ना, स्टार्टिंगला डायजेस्ट प्रोसेस हे असं असतो, तुम्ही असं पिसून देता, मग हे करता, 6 महिन्यानंतर सॉलिड फूड देता, असं. दॅट इज हाऊ यू डिझाईन द करिक्युलम. ओके. तुमच्या गरजेप्रमाणे मतलब आय विल नॉट यूज इट कॅपिटल टर्म्स गरजेप्रमाणे, आय विल यूज नीड ऑफ द बॉडी. कारण त्यांची सतत एक सुंदर वाक्य आहे त्यांची, तुम्हाला कळेल. ते म्हणायचे our highest endeavor must be to develop free human beings who are able in themselves to impart purpose and direction to their lives. आपण जे मराठीत म्हणतो ना, घडवणे, दॅट वॉज द ओनली आयडिया. त्याच्यामध्ये त्यांनी खूप असं केलं, दॅट इज नॉट रूल काइंड ऑफ थिंग, पण त्यांनी असं केलंय की हो, सिम्प्लिसिटी, मुलांना बढते मुलांना, म्हणजे म्हणजे वयाच्या त्या टप्प्यावर मुलांमध्ये काय व्हॅल्यूज इम्पार्ट करायच्या, काय मूल्य त्यांना द्यायची, या दृष्टीनं. पण आपण आणखीन एक त्यांनी खूप मोठं वाक्य बोललं की त्यांची सोल नरिशमेंट आहे, तो त्याच्या हिशोबाने फूड द्यायची आहे. मी पण सांगतो, मी कुठे गेलो बोलायला भाषणसाठी, काय म्हणते ते, स्पीचसाठी, तेव्हा मी हेच म्हणतो की ना, मुलांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त नॉलेज पण देऊ नका. आता विचारतात पॅरेंट्स, का बरं, काय होतं, चाइल्ड विल सफर इन डायजेशन. म्हणजे त्या वयोगटामध्ये त्या वयोगटाला सुटेबल नसेल तर इव्हन फॉर अस ऑल्सो, या वयामध्ये पण तुम्हाला जर मी जास्तच टाकलं तुमच्या डोक्यात, नेक्स्ट जे तुम्ही चेक करा, तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार 110%. म्हणजे वॉल्डॉर्फ विषयी एवढं माहिती नाही, पण बाकीच्या शिक्षण प्रणालीमध्ये असं होतंच ना की उदाहरणार्थ सायन्समध्ये आपण जे शिकतो, पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर त्याचे लिमिटेशन्स कळायला लागतात. तर अर्थात तुम्ही यामध्ये व्हॅल्यूज, मूल्यांविषयी बोलताय. तर
कदाचित म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यूजमध्येही असं असेल. आणि लहान वयामध्ये जे अर्ली एज्युकेशन म्हणतो ना, विच इज माय एरिया, मला संपूर्ण म्हणजे मी 6 वर्षापासनं 60 वर्षापर्यंत लोकांना हँडवर्क शिकवलंय. ओके, माझी स्पेशालिटी जी आहे हँडवर्क आहे. ते माझी इच्छा नव्हती. मला लहान मुलांना मला शिकतानाच कळलं टीचर्स ट्रेनिंगमध्ये, की मला कळलं की नाही, लहान जे फर्स्ट अर्ली एज आहे ना एज्युकेशन, दॅट इज अ फाउंडेशन. तिथेच सगळं गडबड झालंय. तर आम्हाला जेवढं होतं तिथे आपण काम करूया लहान मुलं, मग तिथे आपण घडवू शकतो. तिथे आपण ऍक्च्युली इट इज लाईक युअर प्लेइंग विथ द क्ले ना, आपण मूर्ती बनवतो ना तसं. कॅनव्हास एकदा भरलं की मग त्याच्यात काय पेंटिंग करायची. नरेंद्र सर, मी टीचर्स ट्रेनिंग विषयी तुम्हाला पुढे विचारेनच, पण त्याच्याआधी मला सांगा की हँडवर्क एज्युकेटर म्हणून वॉल्डॉर्फमध्ये कामाला तुम्ही लागलात का? हँडवर्क एज्युकेटर म्हणून तुम्ही आधीपासून काम करत होतात आणि नंतर वॉल्डॉर्फशी संपर्क आला. हा संपर्क नक्की कसा? मी बोललो ना तुम्हाला, गरज पडला की तुम्हाला दिसतो. इट इज एक्झॅक्टली लाईक दॅट. माझा असं झालंय की मी स्वतःला स्पेशल पॅरेंट असं म्हणतोय. स्पेशल पॅरेंट म्हणजे माझा मुलगा एक स्पेशल आहे, तो ऑटिस्टिक आहे असं म्हणतात. का बोलतो म्हणजे कोणी लेबल लावत नाही, पण पटकन लेबल लावतात आपल्याकडे. तो ADHD, ALD, हे ते डिस्लेक्सियस वगैरे 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 नाव भरपूर आहेत. आता सगळे अंडर वन ब्रांच, अंडर वन रूफ इट कम्स ॲज अन ऑटिझम, ASD, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. तर आमचा दुसरा मुलगा तसा आहे. त्याच्या अगोदर मी काय करत होतो, मी फिल्म लाईनमध्ये होतो ॲज अ कॅमेरामॅन. कारण आफ्टर आम्ही फोटोग्राफी शिकल्यावर JJवर ना, तर वातावरणच डिफरंट होतं तिकडे. आणि माहीत नाही स्वतःला असा लेबल लावायचा की आम्ही क्रिएटिव्ह आहोत की नाही माहीत नाही. कारण तिकडनं बाहेर पडलं की एक टॅग डोक्यावर असतो की आय एम डिफरंट अँड आम्ही क्रिएटिव्ह. तसं काही नसतो खरं, म्हणजे बाहेर पडल्यावर नंतर कळतो. पण असं करता करता फिल्म लाईनमध्ये काम करत होतो. धावपळ चालू होतं. मग आमचे चिरंजीव आले. तर नॉट नोईंग एक्झॅक्टली की काय सिच्युएशन आहे, आपलं काय प्रक्रिया सेम असतो ना. बच्चा पैदा, बडा हो गया, स्कूल जाने का, आगे मशीन, इट्स अ मशीन. तसं स्कूल प्रोसेस सुरू झाला की तेव्हा कळलं की हा बाकी मुलांसारखा वागत नाहीये. नंतर मला कळायला लागलं की इव्हन स्कूल लेवलमध्ये, खूप ठिकाणी तुम्हाला ते एज्युकेट करत नाहीये की हे काय प्रकार आहे. माहीत असेल पण कोणी जिम्मेदारी घेत नसेल. आय डोंट नो. म्हणजे तुम्हाला लेबल लावणार, पण त्यांना एक्झॅक्टली माहीत नाही ते लेबल लावायचे की नाही लावायचे. तुमच्या मुलाच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर, कितव्या वर्षी तुम्हाला हे जाणवून आलं त्याच्या ऑटिझम विषयी? आम्हाला म्हणजे तो 7-8 पर्यंत बोलतच नव्हता. वर्ड होता. आणि आम्हाला काही माहीत नव्हतं की काय होतंय, ऑटिझम प्रकार काय माहीत नाही, काही नाही. कन्व्हेन्शनल स्कूलमध्ये जात होता. कन्व्हेन्शनल स्कूल कसं असतं, एक फॅक्टरी काइंड ऑफ थिंग इट इज, यू कम यू गो. इफ यू आर नॉट बिहेविंग प्रॉपरली विल कॉल द पॅरेंट. इफ यू बिहेविंग प्रॉपरली, गप्पा बसला, इज अ व्हेरी गुड चाइल्ड. विच इज रिव्हर्स, आहे की नाही. तुमची मेंदू सतत चालत असायला, म्हणजे मोबिलिटी ऑफ द थॉट्स असायला पाहिजे. आपण मोबिलिटी ऑफ थॉट असला की तो त्रासदायक मुलगा झाला. सो एनिवे, दिस इज हाऊ आवर जर्नी स्टार्टेड बिकॉज ऑफ हिम. मग आमची 1-2 फ्रेंड सर्कलमध्ये होते की अरे असं स्कूल आहे. एक शब्द आहे होलिस्टिक स्कूल आहे असा. मला त्या शब्दाची खूप भीती वाटते, पण असं आहे होलिस्टिक स्कूल. सो वॉल्डॉर्फ इज ऑलमोस्ट सिनॉनिमस विथ द होलिस्टिक. तर मग तिथे इंट्रोडक्शन झाली त्याच्यासाठी. मग बघता मी त्यांच्या ट्रेनिंग घेतलं. आणि मला इच्छा होती की मी किंडरगार्टन मुलांची टीचर व्हायला पाहिजे. ते खूप मस्त हे आहे, म्हणजे दृष्टिकोन ऑफ द सोसायटी. पुरुषांना किंडरगार्टन टीचर म्हणून ॲक्सेप्ट करत नाही, तेव्हा मला कळलं. बायास आहे तिथे. ते पण दाढीवाला माणूस, असं विचित्र दिसणारा माणूस नाही. सो देन दॅट गिव्ह मी वन पॉइंट. इज द स्कूल इज द प्लेस विच कीप्स फादर्स अवे फ्रॉम द चाइल्ड. म्हणजे इकडनं आपण त्यांना ट्रेनिंग देतो का, काही असेल तर आईशी बोलायचा, बाबांशी बोलायचं असेल तरी वाया मदर बोलायचं. सो वाय नॉट ॲक्सेप्ट फादर, मेल पर्सन, ॲज ए किंडरगार्टन टीचर, अर्ली टीचर. मी किंडरगार्टन म्हणणार, अर्ली टीचर्स.
पण नाही जमलं ते. त्या लोकांना असं वाटलं की नाही, नको, व्हॉट अदर्स विल टेल. वी आर ऑलवेज वरीड नो, कारण आपण नेहमी मास्क घालूनच फिरत असतो. आमचं संपूर्ण आयुष्य आपण तुम्ही जर रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये पाहिलं, आपण मास्क घालूनच जगलेलो असतो. स्वतःसाठी कधी कधी जगलो नाही आपण. तो काय म्हणेल, त्याला बरं दिसतं की नाही दिसतं. आणि जास्त त्रासदायक माणूस असेल ना आपल्यासमोर, आपल्याला वाटतं की त्याची सर्टिफिकेट पाहिजे, ओ आय एम व्हेरी गुड फॉर हिम. बट यू हॅव रुइन्ड युअर होल लाईफ प्लीजिंग द होल वर्ल्ड. राईट. आता मी किंडरगार्टन, आय मीन फॉर मी इट वॉज शॉकिंग. तर मी बोललो की नाही, मी जेव्हा लोरी म्हणतो ना आपण गाणी, अंगाई गीत, मराठीत अंगाई गीत म्हणतात. अंगाई गीत, हा गुड वर्ड, अंगाई गीत. तेव्हा मला असं वाटेल, मी बोललो की माझं मुलं झोपलेत हो की चांगल्यापैकी. आय टू मसाज देम, आय टू मसाज देम, त्यांच्या मालिश करणं, खाणं पिणं. माझं जर परिस्थिती सिच्युएशन नंतर रिव्हर्स झालं. मी हाऊस हजबंड झालो, म्हणजे वाईफ फुल टाइम वर्क आउट गोईंग, म्हणजे हंटिंगसाठी गेली, असं झालं, विच इज गुड. तसं माझा तिकडे म्हणजे वॉल्डॉफकडे स्लोली माझी एंट्री झाली. बिकॉज ऑफ माय आर्ट बॅकग्राऊंड. ते म्हणाले की तू, आणि माझं काम जरा शिकलो मी. ओके. 40-45 म्हणजे माझं बेसिक जे तुम्ही बोललात ना, हँडवर्क एज्युकेटर. मी हँडवर्क म्हणजे जे काही तुम्ही हाताने करताय विथ द सॉफ्ट टूल्स, दे आर हँडवर्क. ओके. ओके, म्हणजे थ्रेड म्हणा, कापड म्हणा, असं काहीतरी. त्याच्यामध्ये आणखीन एक सेगमेंट येतो, हँडक्राफ्ट. ओके. हँडक्राफ्ट म्हणजे यू डील विथ द हार्ड मटेरियल. ओके. मेटल म्हणा, वूड म्हणा, किंवा तुम्ही बुक बाइंडिंग म्हणा. तुम्ही तेही करता ना वूडचं? हो, माझं कसं झालं की आम्हाला ट्रेनिंग करताना संपूर्ण घ्यायला लागतो. ओके. आणि मी स्वतः स्लो माझं असं आहे की मी एका ठिकाणी बसून राहिलो 40 वर्ष, मग बेस्ट टीचर अवॉर्ड घ्यायची, नो, दॅट्स नॉट वर्थ. ओके. त्याच्याऐवजी तुम्ही इव्हॉल्व्ह होत राहायला पाहिजे. तुम्ही कधी इव्हॉल्व्ह होणार, जेव्हा तुम्ही स्वतः, मी नेहमी एक एक्झाम्पल देतो की तुम्ही जेव्हा स्वतः स्टुडंट होता, यु नो, दिस इज व्हॉट वी आर कॉलिंग ॲज ए रोल ऑफ एम्पॅथी. तुम्ही जे आहात, मी ते धारण करणे, किंवा आय बिकम यू. वेन आय बिकम द चिल्ड्रन, दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवणे. हो. त्या मुलाच्या म्हणजे नजरेतून मला गूजबम्स येतो असं. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि मी डिफिकल्ट ॲट द सेम टाइम व्हेरी चॅलेंजिंग. कारण आपण असं म्हणतो की कसं काय, कारण आपण वी आर ऑलवेज, वेन वी टॉक अबाउट, वी थिंक यू नो, माझा मुलगा आणि मी. मला 25 ते 30 मुलं असतात वर्गात. आणि व्हॉट इज अ चॅलेंजिंग थिंग आणि व्हेरी सॅटिस्फाईंग थिंग इज, मी 25 ते 30 मुलं होऊन जातो. यु नो, नॉट एट द सेम टाइम, बट माझं एव्हरी टाइम माझी कोशिश हे असते की नो, आय वॉन्ट टू सी, लेट सी व्हॉट इज दॅट. एट द सेम टाइम मी त्याची प्रोसेस टॅम्पर करता कामा नाही. त्याचा स्वतःचा जो लर्निंग, त्याच्या जो प्रोसेस आहे ना, कारण तो कॉन्स्टंटली तो सर्चमध्येच असतो. आता सर्चमध्ये तुम्हीच ठरवायचे, तुम्हाला टॉर्च ऑन करायचा आहे का, बाजूला चालायचं आहे का, की त्याला पुश करायचं आहे का, काय. यू मे बी थिंकिंग आय एम डुईंग ऑल द टाइम राईट, पण तुमचं पुश कदाचित त्याला नको असले तर. मध्येच थांबवतो. तुम्ही हँडवर्क एज्युकेटर म्हणून किंडरगार्टनच्या मुलांना शिकवता की नाही? हँडवर्क किंडरगार्टनला कसं असतो, किंडरगार्टनचा टीचर म्हणजे त्यांना संपूर्ण यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज दॅट सिक्रेट. किंडरगार्टन इज ओनली क्लास ज्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातलं सगळं सब्जेक्ट येऊन जातो. सायन्स, फिजिक्स, मॅथ्स, काउंटिंग, यू नेम इट, गार्डनिंग, फार्मिंग, जे काय तुम्हाला करायचं आहे, विचारायचं आहे, ते किंडरगार्टनच्या ह्या 2 वर्षात होऊन जातो. कसं? न कळत, न बोलता. सो वेन द चाइल्ड रिव्हिजिट्स ॲज हिज डेव्हलपमेंटल स्टेजेस, he again remembers, oh, this is what happened. Same, not only in the school, even at home. आई बाबा जे करतात, दी रिव्हिजिट. इथे स्ट्रक्चर्ड असतो स्कूल म्हटलंय की, इथे आपल्या घरी स्ट्रक्चर नसतो. म्हणून पालकांचा रोल एवढा इम्पॉर्टंट आहे. आय नो वी आर नॉट द बॉर्न पेरेंट्स, पण आता तुम्हाला 2 मुलं आहे समजा, दोन्ही मुलांसाठी युअर डिफरंट फादर अँड डिफरंट मदर. कारण पहिल्यांदा मध्ये तुम्ही जे केलं आहे तुमच्या ह्याच्यानी, सेकंडमध्ये तुम्ही इव्हॉल्व्ह झालायत, नाही का? बरोबर. So the second child, what mother is getting is not the same mother what my brother got.
गेटिंग इट. तसं आहे. तर ते खूप महत्वाचं. जर तुम्हाला दोघांना बाहेर जायचं आहे, मग थर्ड पार्टी हे देन दॅट्स अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. त्याच्यावरती आपण बोलू काय म्हणून. पण किंडरगार्टनमध्ये हँडवर्क नसतो. किंडरगार्टनमध्ये सगळं काय असतं, समजा जेवढा तुम्ही बोलता ना, बेकिंग हे सायन्स सगळं असतो. बट इट जस्ट गोज ॲज इन अ स्मॉल ॲक्टिव्हिटी वेअर यू आर ट्राईंग टू कम आउट ऑफ युअर तुम्ही पाहिलं असेल ते मुलं, असं आपण म्हणतो ना, आमच्यामध्ये कसं वॉल्डॉर्फमध्ये सेक्शन आहे असं एज डेव्हलपमेंटचा, 0 to 7, 7 to 14 आणि 14 to 21. ओके. तर मेन असं आपण जे कोर म्हणतो ना, कोर ऑफ वर्ल्ड इज हा प्रोसेस फीलिंग, थिंकिंग आणि विलिंग. या 3 स्टेजमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा हेड हँड हार्टचा इन्व्हॉल्वमेंट व्हायला पाहिजे, असं डेव्हलप होतो. ओके. फिलिंग, थिंकिंग, विलिंग. म्हणजे हे ह्या साहेबांनी दिलंय. फॅन्टॅस्टिक दिस इज. कारण मला पण मतभेद खूप आहे त्यांच्यावरती, पण काही त्यांनी असं बोललं आहे ना, इट इज टू गुड. तुम्ही विचारू शकता हे सगळं होतं का, मग दॅट इज अ डिफरंट गेम. खरंच होतो का. तुम्ही आयुष्यात बरेच अनुभव घेतलेत आणि तुमचं वाचनही बरंच आहे, त्यामुळे अर्थात काही मतभेद तुमचे असतील, पण तुम्हाला काय वाटतं की कुठल्या गोष्टी अजून चांगल्या होऊ शकतात, कुठल्या गोष्टींमध्ये सुधारणा अजून करता येऊ शकते? मतभेद इज नॉट अबाउट गुड ऑर बॅड. सी, समटाइम्स वी डू नॉट लाईक आवर पॅरेंट्स डिसिजन, करेक्ट, म्हणजे मतभेद. बट देन व्हॉट वी डू इज वी डिस्कस. आमचं एकदम रॅशनल फॅमिली होता. दो माय पॅरेंट्स आर नॉट एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड, सो कॉल्ड सोसायटी ब्रँड असतो ना, की तसं मग आजोबा स्कूलमध्येच नाही गेले, करेक्ट. पण त्याला कोणी असे म्हणू शकत नाही, कारण तो जर ढगाला बघून बोलला की आज 2 वाजता पाऊस पडायला पाहिजे, पडणारच. निसर्गाचं निरीक्षण चांगलं होतं त्यांचं. मग दे आर ग्रोईंग विथ द थिंग्स विच इज ग्रोईंग अराउंड देम. मातीशी जोडलेले होते. हो, तुमचा आजूबाजू प्रत्येक गोष्ट ग्रो होतोय. तुम्ही सिटीमध्ये तुमच्या बाजूला काही ग्रो होत नाही, FCY बिल्डिंग्स आणि कॉन्क्रीट्स आणि ऑल दिस थिंग्स. सो इवन इट अफेक्ट्स द चाइल्ड्स ग्रोथ. आपल्या प्रोसेसमध्ये पण तो अफेक्ट करतो. सो हो, आय लॉस्ट द ट्रॅक. काय होतं प्रश्न? हो, मतभेद. मतभेद इज अबाउट द थिंग इज दॅट तुम्ही कुठलाही फिलॉसॉफी फॉलो करा, फॉर एक्झाम्पल द रिलिजियस रूल्स ऑर कल्ट फॉलोइंग, दिस फॉलोइंग, व्हॉट एव्हर. शेवटी तुम्ही वागणार, जेव्हा तुमच्याकडे पॉवर आला ना, तुम्ही वागणार तुमच्या स्वतःच्या अपब्रिंगिंगच्या हिशोबाने. तिथे मग माणूस खाली पडतो. तुम्ही तेव्हा ते पुढे ठेवत नाहीये. एनी स्कूल, टेक माय वर्ड्स, एनी स्कूल विच कीप्स देअर इंटरेस्ट अहेड ऑफ चाइल्ड्स इंटरेस्ट, दॅट्स गोइंग टू गो. तुम्ही 10 वर्ष राहणार, 50 वर्ष राहणार, नाव कमवणार, बेस्ट टीचर अवॉर्ड घेणार, बेस्ट स्कूल अवॉर्ड घेणार, पण जिथे जर उद्या त्याच्यातलं एक मुलांनी काहीतरी एक अनसोशल ॲक्टिव्हिटी केलं, द टॅग इज फॉर यू. आणि आता सोशल मीडियामुळे ते जास्त मॅग्निफाय होऊन जातं. हो, दिसतो. नाही, तुम्हालाही दिसते ना. सी, वी नो. म्हणून मतभेद असा नाही, पण इट इज ऑलवेज द पीपल बिहाइंड द. पण आपली ट्रॅडिशनल ज्या शिक्षण प्रणाली आहेत, ICSE, CBSE वगैरे. CBSE ट्रेडिशनल नाहीये. CBSE आता तुम्हाला गिफ्ट दिलंय जबरदस्ती. और ट्रेडिशनल इज कन्व्हेन्शनल स्कूलिंग म्हणू शकतो आपण. मी म्हणजे आत्ताच्या सध्याच्या कंटेम्पररी कंटेक्समध्ये त्याला मेनस्ट्रीम शिक्षण प्रणाली म्हणूया. तर या दुसऱ्या शिक्षण प्रणालींमध्ये आणि वॉल्डॉर्फमध्ये तुम्हाला ग्लेअरिंग डिफरन्स काय दिसून येतो, किंवा काय पॉझिटिव्हज आहेत वॉल्डॉर्फचे? नाही, खूप चांगला पॉईंट जे आमच्या, मी म्हणणार वॉल्डॉर्फ एज्युकेशन सिस्टममध्ये असा आहे, वेअर आय फेल्ट की नाही, इथे सोल नरिशमेंट होतोय. ओके, आपण ते इंडिव्हिज्युअलिस्टिक, आयडियलिस्टिक वगैरे बाजूला ठेवूया, पण त्याची जे होल एनर्जी जे आहे ना, इट इज सोल नरिशमेंट. तुम्ही किती वेडेवाकडं वागलं तरी ऑथॉरिटी, मुलांची एनर्जीने स्कूल चालतो. हे अजून आपल्याकडे बसला नाही ते डोक्यात. आपल्याला वाटतं की मी चालवतो स्कूल. दॅट इज रॉंग. इट इज ओनली द एनर्जी ऑफ द चिल्ड्रन विच pulls the whole school ahead. Then he keeps sowing the seeds for the next generation. तुम्ही किती उलट केलं, काय करा, कारण तुम्ही शेवटी काय, यू वर्क ऑन ह्युमन व्हॅल्यूज. माझं तुमच्याशी पटते की नाही पटते ह्याच्यावर आपण जातो. आय हॅव सीन टीचर्स टेकिंग पंगा विथ द स्टुडंट्स जस्ट बिकॉज आय डोंट लाईक द पॅरेंट. घडते, असं घडते. मग तेव्हा ते का विसरून जातं. वेन यू सी व्हॉट इज अ हायेस्ट एपिटम ऑफ टीचिंग, का आपण जर टीचरवरती बोललो तर तुमचा प्रश्न होता
पॉझिटिव्ह पॉइंट्स काय या आहेत स्कूलचा नाही पॉझिटिव्ह मी म्हणणार की दिस इज नरिशमेंट सोल नरिशिंग थिंग इकडे घडवतात असं नाही की तिथे नाही घडवणार. त्यांना मुलांना नक्की म्हणजे काय काय व्हॅल्यूज काय मूल्य यामधून मिळतात. उदाहरणार्थ एम्पथी असेल किंवा डिसिजन मेकिंग असेल तर असं त्यांना यामध्ये काय नक्की काय व्हॅल्यूज मिळतात. अर्थात मी हे एकदम ट्रॅडिशनल एकदम माइंडसेटनी एकदम करिअर ओरिएंटेड पर्स्पेक्टिव्हनी विचारतोय. कळलं ते चुकीचं आहे. कळलं की दिस इज द वन फॅक्टर वेअर एव्हरी पॅरेंट इज सेंडिंग देअर चाइल्ड फॉर एज्युकेशन. ओके अँड दिस इज अ वन फॅक्टर आफ्टर सम टाइम पॅरेंट्स कम टू अस ते आम्हाला विचारतात ऐकत नाही मुलं तो तसं वागत नाहीये तो असं वागत नाहीये हे वागत. कारण सी दोन आपला एक स्ट्रॅटेजी आहे एज्युकेशनमध्ये एक सर्व्हायवल आहे एक सस्टेनिंग आहे. एज्युकेशन सर्व्हायवलसाठी तुम्हाला लागणार सस्टेनसाठी तुम्हाला आर्ट लागणार कविता लागणार. कळलं का. मग कविता कोण लिहिणार उद्या पेंटिंग कोण करणार क्रिएटिव्ह राईट थिएटर कोण लिहिणार ते नको का तुम्हाला ते पाहिजे ना. त्याच्या पोषक वातावरण तिथे मिळतं. एक्झॅक्टली तेच बोल सोल नरिशमेंट मी एका शब्दात सोल नरिश व्हॉट एव्हर इज नरिशिंग युअर सोल दॅट यू गेट इट हिअर अँड दॅट इज फॅन्टॅस्टिक. तुम्ही 10वी 11वी 12वी पर्यंत तुम्ही करतच असता किंवा तुमचं वातावरण असं असतो की ना कोणी मी कुठे पण शाळेला असतो मी टीचर्सना सांगतो फ्री टाइम मध्ये तुम्ही हे करत राहा निटिंग करत राहा. तुम्ही तुमचं लहानपण बघा. सी ॲज ए से इट नीड्स अ होल विलेज टू मेक द चाइल्ड ग्रो असं म्हणतात. आफ्रिकन प्रोवर्ब का असं काहीतरी आहे ना की गावातला गाव लागतोय का मुलाला घडवायला. बरोबर. आता आपण शहरमध्ये राहतो तर गावातला गावचा अर्थ काय ओके नॅचरल जे चिंग आहे दॅट्स अ डिफरन्शिएट होतो. आणखीन एक गोष्ट आहे गावातला ते आपण गेलो ते त्याच्या खूप पुढे गेलोय इट इज नाव इव्हॅपरेटेड. माझा नेबरचा मुलगा कुठे पडलेला असेल ना मी अरे लागला का रे तुला. म्हणजे असं आहे का की एखादा मुलगा स्लो आहे किंवा थोडा मागे पडतोय अभ्यासामध्ये तर त्याच्याविषयी बाकीच्या मुलांमध्ये एम्पथी विवेकबुद्धी निर्माण होण्यासाठी वाव या ह्याच्यात मिळतो. शिक्षकांचं एकच काम आहे ना यू हॅव टू क्रिएट द एन्व्हायरमेंट. म्हणून माझं जे मतभेद पडतो माणसांबरोबर पडतो सिस्टम बरोबर नाही पडत. सिस्टम इज फॅन्टॅस्टिक तुम्ही पाळता का. सी जर मी तुम्हाला एकदम थोडक्यात आणि किंवा एकदम सिम्पलेस्ट वे मध्ये जर वर्ल्ड ऑफ बोलायला म्हणजे लेट्स डिफाईन कसं डिफाईन करायचं बोलायला गेलो तर आचार आणि विचार मुलांना तुम्ही शिकू नाही शकत. दिस ऑल्सो फॉर द पॅरेंट्स. हा अच्छा आचार आणि विचार मुलांना तुम्ही शिकू नाही शकत. मग कसं तुम्ही स्वतः ते पालन बाळगायला पाहिजे. वेन यू प्रॅक्टिस ऑन युअर सेल्फ दे सी अँड लर्न. ट्रस्ट मी आमचे स्टायनर साहेब पण बोलले मुलं तुमच्या शब्दांपेक्षा जास्त तुमच्या ॲक्शनवर शिकतात. बरोबर. कळलं. मी किती टीचरना पाहिलं ना मध्ये क्लासमध्ये असं करत मी सांगतो यू जस्ट कंट्रोल इट. आपण कुठे चुकतो माहिती आहे टीचिंग तुम्ही टीचिंग बद्दल बोलताय तर म्हणजे वर्ल्ड ऑफ दोन्ही आपण कंपॅरिझन करतो इकडचा आणि तिकडचा. समवेअर वी आर मिसिंग वन लाईन इन द मेन स्ट्रीम. इट इज अ परफॉर्मिंग आर्ट. टीचिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट. जेव्हा तुम्हाला कळलं की दिस इज अ परफॉर्मिंग आर्ट यू आर कमिंग अँड परफॉर्मिंग. तुम्ही स्टार्टिंग नवीन शिकवत असताना तुम्ही मिस्टेक करू शकता. तुमच्यामध्ये ते इव्हॉल्व्ह व्हायची ताकद आहे पण ते ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही आणता की नाही आणता माहित. आपण इव्हॉल्व्ह होऊन ह्युमन झालोय याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय पाहिजे तुम्हाला. करेक्ट. इव्हॉल्व्ह व्हायची जिद्द आहे का इच्छा आहे का. मग मी टीचर्सना सांगणार की यू कीप ग्रोईंग. मी आय एम नॉट जस्ट ट्राईंग टू ब्रिंग टू थिंग्स यु नो. कन्व्हेन्शनलचं कसं झालंय की हे सगळं खूप व्यावहारिक झालंय आता. ओके. आणि जेव्हा मी परफॉर्मन्स म्हणतो की आय कॉल इट ॲज अ फाईन आर्ट. सो टीचिंग इज अ फाईन आर्ट. हां फाईन आर्ट म्हटलं की ना मग आय नो की इकडे पेमेंट नाही आहे बरोबर सिस्टम नाही आहे बरोबर असं आहे तसं आहे आणि वरचा माणूस हे करतो ते करतो. पण मला एक रिलीफ त्याच्यामध्ये आहे ते मुलं. तिथे मला ऑनेस्टी पाहिजे. तिथे मला ट्रान्सपरंट पाहिजे. मला मुलं मला सीथ्रू बघायला पाहिजे. ते बोचकं घेऊन मी वर्गात येऊ नये. स्टायनर खूप चांगलं बोललंय की तुमचे जे काही आहे ना क्लासरूमचा बाहेर अटकून टांगून यायचं आतमध्ये. जसं तुम्ही रेनकोट छत्र्या हे बॅगा ठेवता
टीचर्स ऑल्सो शुड. तुमचा इगो, तुमचं स्टेटस, त्याच्यात सगळं आलं. सगळं आलं. तुमचे मतभेद, तुमचे वैरत्व. जसं तुम्ही म्हणाला की त्या मुलाच्या नजरेतून आपण पाहिलं पाहिजे. ते होण्यासाठी दुसऱ्याच्या शूज मध्ये आपल्याला ठेवण्यासाठी. आय विल टेल यू, माझ्या याच्यामध्ये एक इंटरप्रिटेशन देतो. जेव्हा तुम्ही वर्ग घेताय ना, क्लास 20 मुलांचा, 25 मुलांचा, तुम्हाला बोलता बोलता शिकवत असताना तुम्हाला जर तुम्ही स्वतः तिथे बसलेला दिसणार स्वतःला, दिस अ गुड वे ऑफ वर्क. आय नो हाऊ टू रीच टू दॅट पॉइंट. लोक मला म्हणतात कसं बघायचं आपण, कुठे तसं कसं असणार, पण त्याच्यासाठी स्टेप्स आहेत. अच्छा. छोटी स्टेप्स लाईक यू कॅन स्टार्ट लर्निंग स्टील लाईफ ड्रॉइंग. ओके. हे खूप सुंदर एक्झाम्पल आहे. स्टील लाईफ स्टडी करा. किती 15 मिनिटं जातो, 10 मिनिटं जातो. तुमचा हात बसायला लागला की 5 मिनिटं जाणार. मॅटर ऑफ प्रॅक्टिस. फर्स्ट टाइम when my dad brushed my teeth, it was a big struggle. बट इट इज अ सिम्पल मेकॅनिझम फॉर मी. कारण आपला मसल मेमरी पण आहे. सगळे लोक आर्टिस्ट आहेत, आपण अप्लाय नाही करत. करेक्ट. जर टीचरनी हे सगळं घेऊन आले, म्हणजे तुम्ही वर्गात आतमध्ये शिरलात, यू शुड बी रेडी विथ एव्हरीथिंग. तुम्हाला एका प्रॉब्लेमचा रिचिंग पॉईंट म्हणतो ना, सॉल्विंग पॉईंट, 10 पॉइंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे. कारण प्रत्येक मुलाचा अप्रोच, स्ट्रॅटेजी डिफरंट असतो. जस्ट बिकॉज ही इज नॉट डुईंग ॲज पर यू टेल हिम, ओ दिस इज नॉट द वे, दिस इज यू डू दिस वे. तुम्ही बघा तो त्याच्या हिशोबाने कसा होतो. इनडॉक्ट्रिनेशन जे म्हणतो ना, ते घडतंय आता. ओके. व्हॉट आय टीच इज राईट, व्हॉट युअर रीडिंग इज नॉट राईट. कळलं का? मग मतभेद पॅरेंट्सचा पण होतो. वेन यू रन द स्कूल, खूप इम्पॉर्टंट मी पाहिलं ना, दोन्ही स्कूल सिस्टममध्ये पॅरेंट्स आणि स्कूलचा तुमचा खूप चांगला ताळमेळ पाहिजे. जसं फॉरेनमध्ये तुमचा, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे 6 तास सोडतो. फॉरेनला जेव्हा अर्ली एजमध्ये जेव्हा मूल इज नॉट वेल, तर डॉक्टर टीचरचा पण जे कॉल जातो, हाऊ इज माय चाइल्ड, नो हाऊ वॉज इट इन द क्लासरूम. ओके. दॅट्स सो इम्पॉर्टंट. कारण मी कुठेतरी माझा मूल तिकडे 5 तास घालवतो. शी इज ऑल्सो ऑब्झर्विंग हिम. दॅट हेल्प्स इन द ओव्हरऑल ग्रोथ. जेव्हा तुम्ही ओव्हरऑल ग्रोथ म्हणणार, तेव्हा मी हे पण म्हणणार की ना, विलेजच्या विलेज आपण बोलत होतो जेव्हा, विलेज नीड्स, ते कसं आहे की ते जे फिलिंग आहे ना, की तुमचा नेबर पण तुम्हाला बघतो आणि बोलतो, कुणी पडलाय कुठेतरी, सपोज युअर सन इज देयर, ही विल आस्क, and next day when the cycle is crossing your house, you will turn around, hello Ritu, how's your son, is he okay? That's where the humanity all come together. आपल्याकडे तर नेक्स्ट डोरला काय होतं आपल्याला माहित नाही. करेक्ट. तो डिस्कनेक्शन झालाय, सगळं डिस्कनेक्शन झालंय. देन मला सांगा, तुम्ही जर तुमच्या मुलांचा जी ड्रीम बघताय घडवण्याची, तेच इक्वल अमाऊंट ऑफ फेथ किंवा इक्वल अमाऊंट ऑफ ड्रीम, इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी तुम्ही तुमच्या नेबरच्या मुलाला पण देता का? इफ यू गिव्ह दिस इज फॉर द टीचर्स अँड पॅरेंट्स, आय एम सेइंग, इफ यू गिव्ह दिस, यू विल अचीव, युअर सन विल अचीव द ड्रीम. असं आहे. देन दॅट इज द आयडिया ऑफ विलेज नीड्स टू ग्रो युअर चाइल्ड. असं आहे. म्हणून हे तालमेल तर असणार आहे, पण दॅट इज व्हेरी मार्केट ओरिएंटेड. तुम्ही शॉर्ट टर्म बघता, तुम्ही ऍड पण बघितलं असेल, लहान मुलांच्याकडे बाहेर ते लोक येतात एकदम मॅट्रिक्स सारखा, जे चहा पित असतात वरांडावर. व्हॉट इज इट, दे आर कमिंग फॉर द कोडिंग, दे आर टेकिंग द बुल. म्हणजे तुम्हाला हे जे पॅरेंट आले आहेत ना, नवीन स्कूल सिस्टम तर ठीक आहे, जे नवीन पॅरेंट जनरेशन आलं आहेत ना, त्याला मी फ्रॉग पॅरेंट म्हणतो. फ्रॉग, मेंढक. दे कीप हॉपिंग फ्रॉम हिअर, फ्रॉम एव्हरीवेअर. ओके. एक तुम्हाला बरं दिसलं, ते आर देअर सेटल्ड. इकडे बरं दिसलं, ढुमकन तिकडे. बट दे यू आर प्लेइंग विथ अ चाइल्ड. म्हणजे इथे कम्पॅरिझनचा अँगल पण येतो. म्हणजे कम्पॅरिझन येतो. मला वाटतं मला कमी भेटते की काय. जेव्हा हल्ली जे नवीन प्रकार सुरू झाला ना, की बर्थडे पार्टीला सगळ्यांना बोलवायची, दॅट इज बेसिकली टू मेजर वेअर यू आर स्टँडिंग. मग घरी जाताना म्हणायचं तिथून सुरुवात होते. स्टेटस, नॉलेज. कारण आपल्याला एक नवीन भीती हे वाढत गेलंय की माझ्या मुलाला कमी नॉलेज आहे की काय, और तू कसं ते सगळं लिहून टाकतो, तो आमचं लिहित नाही. अर्ली एज मध्ये सगळं युअर चाइल्ड कम्पॅरिझन खूप आधी इट इज इनसेक्युरिटी खूप जास्त सुरू. अँड व्हॉट ॲज अ पॅरेंट वी फॉरगेट इज, तुमच्या प्रत्येक हॅपीनेस म्हणा किंवा भीती म्हणा, चाइल्ड ॲब्झॉर्ब करतो. तुम्ही जे वातावरण आतमध्ये ठेवताय, चाइल्ड ॲब्झॉर्ब करतो. मला असं वाटतं की
एक पूर्ण पिढी एवढी असुरक्षित, एवढी इन्सेक्युअर आहे की दुसऱ्यांच्या म्हणजे पुटिंग माय सेल्फ इन अदर शूज ही फार पुढची गोष्ट आहे. पण मी कोण आहे, माझी आयडेंटिटी काय, आणि मला इन्सेक्युरिटी आहे का, स्वतःचा ॲक्सेप्टन्स आहे का, या विषया अर्थात मी फिलॉसॉफिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही बोलत आहे. तुम्ही ॲक्सेप्टन्स विषयी एकदा बोलला होता. दॅट इज वेन माय चाइल्ड केम इन टू द लाईफ. ओके, तेव्हा बोलू शकतो. तर तुम्ही आता जे बोलला ना हल्लीचं जनरेशन, मी हल्लीचं जनरेशन बद्दल हे म्हणणार, वेन आय से जनरेशन आय टॉक द पेरेंट्स. ते पेरेंटिंग पण थ्रू ऑनलाईन करतात. जरा काय घडलं मुलाला तुरंत ऑनलाईन बघतात. नाही यू कॅन अप्लाय दिस, यू कॅन अप्लाय दिस. म्हणजे कुठेतरी तुम्ही तुमच्या इन्स्टिंक्ट गमावताय. ही जी ताकद आहे ना इन्स्टिंक्टची, आपल्याकडे भरपूर असतं ते, आणि इन्स्टिंक्ट संपत आलाय. बट पीपल हू आर इन द इन विलेज और इन द रिमोट प्लेस, त्यांची इन्स्टिंक्ट अजून स्ट्रॉंग आहे, खतरनाक स्ट्रॉंग आहे. इवन चिल्ड्रन आर कमिंग फ्रॉम द स्मॉल टाउन. सिटीमध्ये काय झालं की ओट्स पाजतात, ओट्स न्यूबॉर्न बेबीला ओट्स पाजतात. ते म्हणतात दिस इज व्हेरी गुड फॉर द हेल्थ. नाव दिस इज नॉट गुड फॉर द चाइल्ड. ते आपल्याला ते अजून डेव्हलप नाही झालंय. आणि एक फॉल्स एक ॲटमॉस्फिअर क्रिएट झालाय हे संपूर्ण सोशल मीडियामुळे, की आपल्याला वाटतं की जे त्याच्यात रील बनवून आलाय ते वेदवाक्य आहे, संपलं. तर मग तुम्ही पुढचा मागचा काही तुम्ही सर्च करा. इम्प्रेशनेबल म्हणजे सगळेच आहेत, फक्त चाइल्ड नाही, सगळेच, म्हणजे सगळ्या विषयात मोठे सगळेच आहेत. नो, बिकॉज यू आर लुझिंग युअर पॉवर ऑफ इन्स्टिंक्ट. स्वतःवरती विश्वास कमी होत चाललाय, आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा हेच नाही. एवढा टाइमच नाही ना मला. मला तुरंत दिसलं की कोणी पण बसून बोललं, बॉम्बार्डिंग ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणून प्रत्येक माणूस काही फॉलो करणे, तुम्ही फॉलो करता ते. तुम्ही जरा एकदा व्हिज्युअल दिली ना, ते व्हिज्युअल माध्यम इज सो पॉवरफुल. फॉर एक्झाम्पल किंडरगार्टनमध्ये आमचे स्टायनर बोलतात, तुम्ही पिक्टोरियल जरी तुम्ही दाखवलं ना, पिक्टोरियलमध्ये प्रिंटेड वर्क नाही, तिथे एकदम क्रिएटिव्ह लागतो आपला टीचर्स. तुम्ही ते कटआउट करून एक बॉक्स टाईप करून तुम्ही इन्व्हेंट करा की बॉक्स ह्याच्यामध्ये एक प्ले करा की ना, हा एक होता राजा, हा होता. स्टोरी टेलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हल्ली तर स्टोरी टेलिंग मध्ये सगळे जग उठून बसलाय की आय एम द फाउंडर ऑफ दिस स्टोरी टेलिंग, आय एम द फाउंडर. काय स्टोरी टेलिंग म्हणजे कुठे पण तुम्ही, म्हणजे त्याचा शिक्षणामध्ये, एज्युकेशन टीचिंग मध्ये नाही. आता एक जसं मशरूम होतं ना, ते असं मशरूम होतात नवीन आय एम स्टोरी टेलर. हे म्हणजे हे कसं ना, तुमच्या वातावरणामध्ये असायला पाहिजे. मग तो स्पेशलाइज झालं म्हणजे व्यावहारिक झालं. जेव्हा व्यावहारिक होतं ना पेंटिंग पण, तेव्हा फाईन आर्ट मरतो. मग फक्त तुम्ही नोटा मोजताय, मग तुम्ही बघता लाईक किती आली, डिसलाईक किती आली, आणि आमच्या माणसाने कमेंट कसं केलं ते. बट दॅट इज नॉट द सर्टिफिकेट, ओनली सर्टिफिकेट फॉर यू. तुमच्या हा काय बोलतो, रात्री झोप येतो का व्यवस्थित तुम्हाला, दिवसभर असा टोप्या लावून ओके, हा टोप्या लावून टोप्या लावतात ना. सो देर इज नो डिफरन्स, बट देर इज अ डिफरन्स ॲज यू ग्रो. हे तुम्ही 3 स्टेज बोललो ना मी, 0 to 7, ते बेसिकली जे फिलिंग, थिंकिंग, विलिंग बोललो मी, तुम्ही जरा शांतपैकी विचार केलाच, दॅट इज सत्यम शिवम सुंदरम. ओके, प्रत्येक गोष्ट सत्य असतं, मग तो सुंदरम दिसतो. त्याच्यात देव असतो नंतर कळतो. अच्छा, दॅट इज वॉट. बट त्यांनी हे असं इंटरप्रेट केलं. हे पण कसं, आणखीन एक सांगतो मी, रुडॉल्फ स्टायनरने जे पुस्तक तुम्ही जे वाचणार ना, इट इज रिटन इन जर्मनी. जेव्हा ट्रान्सलेशन झालं तेव्हा तो थोडा असं होत होतो. हा, म्हणजे समथिंग लॉस्ट इन ट्रान्सलेशन म्हणतो तसा, तो इंटरप्रिटेशन्स वेगळे असतील किंवा त्या थोडासा फरक असतो, म्हणजे बसवलेला असतो. बट ओरिजिनल इज ओरिजिनल. आय स्टील फील गुरुकुल बघा हो, गुरुकुल, आपलं गुरुकुल खतरनाक आहे. सगळं विद्या शिकवतात, मातीचे विद्या शिकवतात. सिटीच्या मुलांना माती लागत नाही पायाला. किती मोठं मिस्टेक करतोय आपण. म्हणजे आता उद्या आय जस्ट होप समवन मेक्स अ रील, माती इज व्हेरी गुड फॉर द हेल्थ, आणि मग टाकतील सगळे मडवर. बिकॉज आय डोंट नो वेअर वी लॉस्ट इट. इवन वेन यू गो टू द विलेज, आम्ही जातो जेव्हा, आमचे जे ओल्ड वयस्कर जनरेशन जे आहे, नवीन जे पिल्लू येतात घरी, म्हणजे 3rd जनरेशन म्हणा, 4th जनरेशन, त्यांना बाहेर जाताना काय म्हणतात संध्याकाळी, चप्पल घाल गो, पायात चप्पल घाल, लागेल. वाय?
गावातला मातीमध्ये पण, बिकॉज चिल्ड्रन फ्रॉम द सिटी, सुट्टीमध्ये गेलेले, आई ओरडणार. पण तुम्ही कुठेतरी त्यांच्या पण ब्लॉकेज करून ठेवलंय ना थॉट प्रोसेसमध्ये. जस्ट लाईक घरी आजी आली की आपण त्यांना पिझ्झा देतो. तिच्या फूडच नाही. तुम्ही आता बोलताना एक फार वेगळा विचार मनात आला की गुरुकुल शिक्षण प्रणाली ही अर्थात चांगली होती, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. पण एक सध्याचा एक विचार असा असतो की पॅट्रियार्कीमध्ये गिविंग रिस्पेक्ट टू अदर्स जस्ट बिकॉज दे आर एल्डर दॅन यू, ह्याचे निगेटिव्ह पॉईंट्स, असा बऱ्याच जणांचा विचारप्रवाह असतो सध्याच्या काळात. तर याविषयी तुमचं काय मत आहे? हे जे सेट नॉर्म्स आहेत त्यामुळे काही तोटाही होऊ शकतो? मला कधी कधी वाटतं ना, काही विवाद याच्यासाठी जन्म घेतो वेन देर इज नथिंग टू टॉक. ओके इफ समथिंग इज रनिंग, लेट इट रन. त्याचे पण प्रोज अँड कॉन्स आहेत. ठीक आहे. कारण कसं आहे की पूर्वी जर आपण बघितलं, गुरुज होते शिक्षणासाठी, ज्ञान देणारा माणूस गुरुज होता. करेक्ट. मग तो स्लोली टीचर बिकॉज ऑफ द आपलं अंकल सॅम कॉलोनियल इफेक्ट म्हणा, जे काय असेल आलंय. अदरवाईज तुम्ही कुठे पण बघितलं तर गुरुज होते. करेक्ट. कारण कसं ना, एक मी त्या याच्यात पडणार नाही पॅट्रियार्कल किंवा हे. कारण कसं असतं की एक सायकल पूर्वीपासून असं आहे की, मी नाही म्हणणार की अलॉट झालाय, पण दॅट इज ऑल द नेचर. प्रकृतीने विकृती आपण सांगतो ना, तसं नेचर तो डिवाइडच झालाय की तुम्ही हंटिंग करणार, बाहेर जाणार आणि घेऊन येणार आणि आम्ही ते करणार. आता हे जसं जसं शिक्षण आलंय कुठे हेच डिफरन्स बिटवीन दिस अँड दिस, की तुम्हाला असं म्हणते की नो यू आर इक्वल टू देम. हे जे कॉन्सेप्ट जे कोणी माणसाने टाकलंय, इक्वल टू देम, म्हणजे यू आर ब्रेकिंग दॅट नॉर्म इन अ वे ऑलरेडी बाय बिईंग अ स्टे ॲट होम डॅड, बाय बिईंग अ मेल अँड अ फुल टाइम पॅरेंट. त्या गोष्टी ब्रेक केलेल्या आहेत, त्या बाउंड्रीज ब्रेक केलेल्या आहेत. तसं आणखीन एक बाउंड्री ब्रेक झालंय. अच्छा. मी हँडवर्क शिकवतोय. हो. हँडवर्क आमच्या भारतामध्ये जेवढा काही वर्ल्ड ऑफ स्कूल आहेत, 70-80 स्कूल असेल, ऑफिशियल अनऑफिशियल, एकही पुरुष हँडवर्क टीचर नाही आहे. अच्छा. कारण परत तेच आला ना की जेंडर बेस झाला तो. माझी आजी आई करायची, बाबांनी कधी केलं नाही. निटिंग हँडवर्क म्हणजे लोकांना सांगू इच्छितो विणकाम. हो. यु नो, कसुती म्हणतो ना आपण, कसुती शब्द आहे, कसुती इज अ कन्नड वर्ड आहे. निटिंग करताना त्याच्यामध्ये एक पार्ट निटिंग आला. अच्छा. क्रोशे आला, निडल वर्क आला, किंवा बाकी दोरीचे काम आली, हे ते सगळं जुळत गेलं. पण यू विल नॉट फाइंड मेन डुईंग इट. आता सगळं रील्समध्ये सुरू झालंय ना, एक बसून असं करत असतात. पण टेक्निकली हे जे हँडवर्क कॉन्सेप्ट आहे तो सुरू झालं ते पुरुषांचा याच्यातच. फिशनेट इज द फर्स्ट आयडिया ऑफ निटिंग. अच्छा. म्हणजे जे करतात ते हातांचा वापर करून एखादी गोष्ट घडवणं, हे तुम्हाला कुठल्या दृष्टीने महत्वाचं वाटतं? मी जेव्हा स्पेशलाइज म्हणजे मला स्कूलने चान्स दिली की तू हँडवर्क शिकू शकतो का, कारण माझं जे फायनल डेझर्टेशन होता ते संपूर्ण पुस्तकाला मी क्रोशेमध्ये कव्हर केलेला. तर हे सगळं गोष्ट त्या लोकांनी कधी असं विचार नाही केलेला की असं पण होऊ शकतो का. सो फॉर देम दे थॉट की अरे हा मग हँडवर्क शिकू शकतो. कुठेतरी तिथे त्यांना ते दिसलं नाही की ना पुरुष नाही करायचा. लकीली और मे बी चिल्ड्रन वेर कॉलिंग मी. आपण म्हणतो ना, जसं मी आधी तुम्ही केलं होतं. मी फर्स्ट निटिंगचं जे शिकलोय आय वॉज एट द एज ऑफ 40-45. ओके. पण एक माझा डोक्यात आहे सतत, माझी आई करायची घरी. अच्छा. हां, आई पण कसं करायची, कारण असं तुमचा छंद पुरवण्यासाठी इट इज नॉट लाईक डॅड विल से ओ गो बाय द थ्रेड अँड डू इट. नो, जे किराण्याचं सामान पूर्वी असं बांधून यायची, ते दोरी जमा करून करून एवढं मोठा त्याने बॉल केलेला. सी दॅट्स अ थिंग वी लर्न फ्रॉम अवर मदर. ओके. छोटी छोटी गोष्ट. माझा फर्स्ट वुडवर्क टीचर माय मदर. का, कसं, पेन्सिल शार्पनिंग ती असा कोयता घेऊन असं करायचं. आता आपण काय करतो, शार्पनर देतो, कटर द्यायला पण भीती वाटते. आईबाबांना जेव्हा आम्ही वुडवर्क शिकवताना मी तुम्हाला चाकू दाखवणार मी जे करतो ते, तर आई बाबा घाबरतात, ओ इट इज टू शार्प. बट द होल पर्पज ऑफ ब्रिंगिंग वुडवर्क टू द चाइल्ड करिक्युलम so that
ही विल अंडरस्टँड हिज एक्झिस्टन्स अँड बाउंड्रीज. अच्छा. लागलं तर लागू दे. म्हणून कधी कधी क्लास माझा आउट ऑफ कंट्रोल असतो, मी स्वतःला एक कट मारतो. छोटासा, म्हणजे थोडं रक्त आला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये असले पोरं पण असतात ना, ते असं असं चाकू करत असतात, व्हॉट नेक्स्ट असं करत असतात, बिकॉज दे डू नॉट नो. पण पॅरेंट्स गमत बघा, दे सी दॅट दे बिकम अवेअर. ओके, वी हॅव टू गिव्ह देम काइंड ऑफ एक बेस. फिअर शुड बी देअर पिरियड इन एनी काइंड ऑफ नॉलेज. विदाउट फिअर नथिंग. व्हॉट काइंड ऑफ फिअर ते तुम्ही बघा. चाबुकीन मारायचं आहे का, फक्त तुमचं प्रेझेन्स इज इनफ. वुडवर्क विषयी. No, before that, I'll tell you, woodwork only. But the same parents, ज्यांना भीती वाटते, चाकू आहे, हे आहे, ते आहे, त्यांच्या घरी लहान मुलांना खूप इझिली बोलतात, ओ टेक दिस, चार्ज माय फोन प्लीज. नाव I ask all the parents, the most dangerous thing is in the house which you are not scared of. That is human invention, that is electricity. एक बोर्ड गेला की मुलं मरू शकतो, पण तुम्ही किती कम्फर्टेबली बोलता की ना, यू गो चार्ज इट. पण मग चाकूचा का भीती वाटते? आपण त्याच्यापासून दूर गेलेलं आहे. आपल्याला कसं वापरायचं ते हेच मोर देन दॅट आपलं सेल्फ अवेअरनेस आहे ना, कमी होत चाललंय. सेल्फ अवेअरनेस आपल्याला माहितच नाही, आणि जे आपल्याला माहिती आहे एवढे तेवढे, ते वाटतं की दॅट इज टू मच फॉर अस. So we know everything because what is supporting your thought is your living style. तुमची कन्झम्पशन पॉवर किती आहे, काय आहे हे. मग त्यांना असं वाटतं की आय एम राईट ऑल द टाइम. यू नीड समवन टू टेल यू. तुमच्या घरी एक व्हिजिटिंग माणूस खूप गरजेचा आहे. जे चाचा मामा काका येतो ना घरी, आपण हल्ली ते बंद केलंय ते प्रताप, ते खूप गरजेचं येणं. कारण तो जाताना बोलतो सगळं बरोबर आहे रे, बटणं चुकीचं लावलंय तू. That is very important statement. Like I go to the colleges as a visiting विषय. माझा आणखीन एक विषय आहे जे तुम्ही बोलला नाहीत. आय ऑल्सो टीच फिल्म डिझायनिंग आणि फोटोग्राफी. कारण माझ्या 25 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलाय ॲज अ कॅमेरामॅन, आणि मला हाऊस होती, इच्छा आहे शिकवायची. वुडवर्क जसं आहे तसं हँडवर्क, क्रोशिया, नेटिंग, यामधून काय मूल्य मिळतात मुलांना? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा सायकोलॉजिकल सपोर्ट या दृष्टीने नक्की काय, या गोष्टींचं महत्त्व काय आहे? नाही, खूप खूप जबरदस्त आहे क्वेश्चन. मी तुम्हाला सांगतो, हँडवर्कचा, बिफोर वी इवन टॉक अबाउट हँडवर्क, हाताची इम्पॉर्टन्स आपण ऐकून घेऊया काय असतं. देर आर 27 बोन्स इन द हँड. ओके, 54 झाला दोघे म्हणजे आपल्या तळहातावर. ओनली इन द हँड there are 27 bones, दोन्ही 54. ओके, सॉरी. तुम्ही जर लहान मुलांना बघितलं असेल ना, जस्ट न्यू बॉर्न बेबीज, 3 months, 4 months, 2 weeks, 4 weeks, असं काही. आपलं एक आणखीन एक इम्पॉर्टंट फॅकल्टी आहे ऑब्झर्वेशन. ते पण आपण बंद केलंय. ऑब्झर्व करत नाही काही गोष्टी, काही नाही करत. तुम्ही लहान मुलांना ऑब्झर्व करा, खूप शिकण्यासारखं आहे. लहान मुलं, त्यांच्यासमोर काय नवीन ऑब्जेक्ट आला, टॉय ऑर एनिथिंग, व्हॉट दे डू, दे पुल इट, है ना. दे कॅनॉट सी, बिकॉज त्यांची जे साईट असते ते 3 feet असतो. बरोबर. आपण असं म्हणत असतो, अरे मला बघून हसला बिसला, काय तुम्ही दिसत पण नाही. यू हॅव गो टू द क्लोजर रेंज इन हिज एरिया फेरफेनी, तेव्हा तो बोलणार की समथिंग. ही पुल्स अ थिंग मीन्स व्हॉट, ही सीइंग द थिंग्स, ही सीइंग विथ द हँड. इजंट इट? कधी कधी तुमच्या कलिग मध्ये पण कोणी असेल बघा, पटकन तुमच्या हातातनं पेपर घेतो, तुम्ही डिस्कस करत असणार किंवा फोन घेणार, काहीतरी काइंड ऑफ थिंग. सो यू वॉन्ट टू सी, ही कॅनॉट सी फ्रॉम हिअर. त्याला हे पण पाहिजे ह्याला सप्लिमेंट करायला. तर न्यूरोलॉजिस्ट म्हणतात आपल्या इकडे एवढं पॉवरफुल न्यूरो पॉइंटर्स आहेत, ते तुम्हाला फीड करतो जेव्हा तुम्ही टच करता. तर टच इज वन ऑफ द बेस्टेस्ट सेन्सेशन. तसं आपल्याकडे 5 सेन्सेशन आपण म्हणतो, सेन्सेस आहेत, जे आपल्याला वर्षानुवर्ष चाललंय. ह्याच्यामध्ये रुडॉल्फ स्टायनर म्हणतो की 12 सेन्सेस आहेत त्यांची स्टडी, आणि खतरनाक स्टडी आहे ते. तो कसं एकमेकाला तालमेल देतो. म्हणजे हाताने करणे
कसा माझा कॉग्निटिव्ह स्किल वाढवतो. तर तुम्ही ते आता हे वेस्टर्न मधनं आलेलं आहे बरोबर, युरोपमधनं आलं. मग तुम्ही तुमच्या जर मी कम्पॅरिझन करतो गुरुकुलला, रांगोळी घालणे तर फॅन्टॅस्टिक हँड एक्सरसाइज असं करू है ना. सो काय असतो तुमच्या एवढा तो फिंगर टिप मध्ये पॉवर असतो ना, यू ऍक्च्युली सी फ्रॉम द हँड. सो वी से पर्सन हु इज नॉट युझिंग द हँड इज अ फिंगर ब्लाइंड. अच्छा, फिंगर ब्लाइंड हा नवीन शब्द आहे. म्हणजे हे न्यूरोलॉजिस्टने टाकलेला शब्द आहे. सुंदर आहे. ओके, सुंदर शब्द आहे. कारण कसं आहे की तुम्ही तुमच्या हाताला जर फीड करत असाल, मातीकाम म्हणा, विणकाम म्हणा, काही म्हणा, चांगलं जेवण म्हणा, आपण चमचा घेतो ना जेवण, एव्हरीथिंग देअर हँड. द पॉवर ऑफ हँड इज सो पॉवरफुल. आचार्य विनोबा भावेंचं खूप सुंदर हे आहे, मात्र हस्ते भोजनम मात्र मुखे शिक्षणम. यु नो दिस इज अगेन वन अंडरलाईन स्टेटमेंट आहे आणि ते इथे पाहिजे आपल्याला, सतत पाहिजे. मग तुम्ही म्हणाल मात्र हस्त भोजन म्हणजे जिथे आई पाचते मुलाला बनवून, यू विल सी द बॉन्ड ऑफ द चाइल्ड इन द मदर. जिथे एक मध्ये एक मेड येते, तुम्ही तिथे बॉन्ड बघा. तुम्ही किती करा, मी किती तुम्ही वरच्या स्तरात असलं तरी आयांना सांगतो त्याच्यासाठी तुम्ही करायचं जे काही असेल. मग तुम्हीच 10-15 वर्षानंतर येणार की आमचा ऐकत नाही मुलगा, तो तेव्हापर्यंत गेलेला असतो लांब. आणि हाताचा पॉवर, आईच्या हाताचा पॉवर, तुम्ही आय विल गिव्ह व्हेरी ब्युटिफुल एक्झाम्पल. जेव्हा तुम्ही स्कूलसाठी निघतो मुलगा मुलगी, दारापर्यंत जाताना जेव्हा आईला टाटा म्हणते, बाय म्हणते, किंवा आई जेव्हा सोडायला जाते बसपर्यंत, तुम्ही बघा शेवटचं एक आई असा टच करते केसाला किंवा म्हणा ड्रेसला, असं करते. आफ्टर दॅट चाइल्ड स्टार्ट शायनिंग. सो व्हॉट इज दॅट डिफरन्स? ती काही जास्त करत नाहीये, ते फक्त असं कॉन्फिडेंटली तो आज जातो. पण तिच्या पण एनर्जी पॉवरफुल आहे ना. सो दॅट्स व्हॉट आय एम सेइंग, दॅट्स व्हॉट इव्हन आचार्य विनोबा सेइंग, मात्र हस्ते भोजन. हाताची ताकद किती आहे. मी एकदम सिम्पल एक्झाम्पल जर द्यायला गेलो तर तुमच्या घरचे जे वरण भात, आमच्या घरचे वरण भात, इन्ग्रेडियंट इज सेम, चव वेगळी, म्हणजे टेस्ट इज डिफरंट. ती नुसती लागणारी चव नाही. एक्झॅक्टली. पण वाय दिस इज सो? Why this is so? That my mother's love is there. That is a power of the whole taste. Mother's love. तसा हाताच्या तुम्ही जर बोलला तर हँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे तुमच्या किंडरगार्टन पासून सुरू होतंय बघितलं तर, पण ग्रेड 1 पासून तो सिस्टमॅटिकली येतो. पण अगेन ॲज पर द नीड ऑफ द चाइल्ड एज ग्रुप आम्ही करतो की ग्रेड 1 मध्ये फक्त सुई दोरीचं करतो. मग ग्रेड 2 मध्ये त्यांना निटिंग शिकवतो. वर्षभर निटिंग करतात. आता आई बाबांना अगोदर त्रास होतो की होल हिअर हाऊ बोरिंग इट इज, असं असतो. तुम्ही एकदा रिपिटेशन बोलला होता. नाही, हँडवर्कचं तेच आहे, मी येतो त्याच्यावर. सी हँडवर्क असं आहे जो मी करत असताना इट इज एक रिपिटेशन वर्क आहे ते, करेक्ट. आणि रिपिटेशन कसं असतो हे तुम्हाला त्या मुलांना द्यायला लागतो, प्रत्येक मुलांना. इव्हन आपल्याला पण म्हणतो, त्याला म्हणतात सर्केडियन रिदम. आयुष्यात ते रिदम पाहिजे, करेक्ट. ज्या माणसाला ते रिदम नाही आहे तो अस्वस्थ असतो आयुष्यभर. त्याच्या संबंधित जर तुम्ही आलात, त्यांच्या पॉवर एवढा असतो, तुम्ही अस्वस्थ होऊन जाता. कळलं का? तर आम्ही हँडवर्कमध्ये कसं असतो, रिपिटेशन इज जस्ट ॲश्युरन्स पॉवरफुल. एवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो ना त्यांनी. मग मुला आणि पॅरेंट्सचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो की ना, बोर हो जाएंगे काय. म्हणून त्यांना सगळ्यात, म्हणून ओरिएंटेशन आम्ही ठेवतो अगोदरच की व्हॉट टू एक्सपेक्ट. तरी काही असतात ते फ्रॉग पॅरेंट्स, ते त्यांना वाटतं की अरे काय. बट रिपिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे रिपिटेशनमधून त्या मुलांना जो सायकोलॉजिकल सपोर्ट मिळतो किंवा एक अश्युरन्स मिळतो. बघा, हे ॲडल्ट टर्मिनॉलॉजी आहे, तुम्ही डायसेक्ट करताय. जेव्हा आम्ही मुलांबरोबर करतो ना, हे एक डिफरन्स आहे. टीचर्सना आम्ही शिकवतो बोलायचं नाही. देअर शुड बी लेस इन्स्ट्रक्शन्स. काय असतं, खूप टीचर्सना बघा, पॅरेंट्सना पण बघा, तुम्ही सतत इन्स्ट्रक्शन देत असतात. पडशील, पाणी घेतलं का, काय करतो, काय. डोंट नीड. They don't need you like that. They start avoiding you. त्यांना तो ब्रेन हॅमरिंग होतो की काय सतत लावलंय. नंतर एका वयामध्ये त्यांना वाटतं की माझा अथॉरिटी आलाय, ते म्हणा तू गप्प बस गाई, किती बोलते. दिस कम्स.
यू हॅव लॉस्ट अँड मदर स्टार्ट फिलिंग एवढा आम्ही याच्यासाठी करतो याला कळत ना, असा कसा बोलतो. नाव यू अंडरस्टँड. म्हणून पॅरेंटिंग इज एव्हरी टाइम न्यू, बट यू नीड टू इव्हॉल्व. तुम्हाला दिसलं की ह्याने त्रास होतोय, शांत राहा ना. सी आय रीच टू द पॉइंट. तुम्ही जर मला एक बोललात असा, माझं रिॲक्शन कसं असेल, काय असं असेल, आय विल नॉट डू. हँडवर्क बद्दल परत येऊ. हँडवर्कमध्ये रिपिटेशन आहे, त्यांनी ॲश्युरन्स देतो. आणि तिने खूप महत्वाच्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवतो न कळत. द व्हॅल्यू ऑफ द पॉज. पॉज कशा अर्थाने? आम्ही पॉज घेत नाही कधी. तुम्ही बघा, आपण सतत तर. एनी फाईन आर्ट टीचेस यू द व्हॅल्यू ऑफ द पॉज. का? पॉज कशा अर्थाने? का मी सांगतो. मी आता काम करतोय, मी एक पॉज घेतोय, मग पुढे काम करतोय, मग एक पॉज घेतोय. दॅट स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ द पॉज हेल्प्स यू टू टेक द बिगेस्ट डिसिजन ऑफ द नेक्स्ट 20 स्टेप्स. गेटिंग इट? हे तुम्ही जेव्हा स्वतःवरती ते खोलून पिता तुम्ही. व्हॉट आय एम डुईंग इन हँडवर्क, बेसिकली आय एम ट्राईंग टू अवेकन द मसल मेमरी विच इज देअर फ्रॉम एन्सेस्टर्स टाइम. त्या पॉज मध्ये नक्की काय होतं? त्या पॉज मध्ये तुम्ही नेक्स्ट स्टेपची प्लॅनिंग करता. म्हणजे इथे आपण इथपर्यंत आलेलो आहोत, आता आपल्याला पुढे असं जायचं, त्याच्या पुढे कसं जाणार मी. मला फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू मेक अ डॉल. ओके, असं प्रोजेक्ट पण असं हॅमर करत नाही कन्व्हेन्शनल स्कूल सारखा. यू हॅव टू मेक अ डॉल वेन यू कम ऑन द नेक्स्ट मंडे, अदरवाईज असं काही नसतं. सो यू स्टार्ट. टोनच नसतो वर्ल्ड ऑफ मध्ये. जे टोन आहे ना, दिस इज अनदर पॉइंट फॉर यू, द डिफरन्स. तिथं टोन कसा असतो? हँडवर्क निडीला आला थ्रेड, तुम्हाला थ्रेडची चॉईस करायची काही नाही. सर जे देणार, टीचर्स जे देणार तेच. प्रत्येक एलिमेंटमध्ये सरप्राईज एलिमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आम्ही खूप, इफ देर इज नो क्युरियोसिटी, चाइल्ड विल नॉट लर्न एनिथिंग न्यू. कशा टाईपचं एक्झाम्पल? म्हणजे फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज नेक्स्ट, व्हॉट काइंड ऑफ थ्रेड आय एम गोइंग टू गेट, ह्याच्याने पुढचं काय करणार. पुढे मला आपण अगोदरच ते ब्लू प्रिंट दाखवलं. म्हणजे आधी काय करायचंय हे पूर्ण ठरवण्याच्या आधी यू स्टार्ट समवेअर. यू जस्ट स्टार्ट. कसं असतो, एक आता आपण कुठल्याही प्रमाणे कुठलाही न्यू आर्ट फॉर्म शिकताना कसं असतो, टेक्निक शिकायची असते, त्याची एस्थेटिक बघायची असते, मग त्याची सायन्स बघायची असते, टूल्स काय लागतो वगैरे, है ना. दॅट इज हाऊ यू लर्न. दिस द इझिएस्ट वे. मी सांगतो, दिस इज हाऊ यू हॅव टू लर्न एनी काइंड. ज्यांना भीती आहे ना की मी नाही शिकू शकत, मला येत नाही, मला ड्रॉइंग येत नाही, दिस इज द सिम्पल. तुम्ही त्याला ब्रेक करा. टूल्स बघा, काय लागतंय, पेन्सिल पेन लागतो का, ठीक आहे, निडल्स लागतो, थ्रेड लागतो, ठीक आहे, हे झालं, त्याला शिकून घ्या. यू नीड टू अंडरस्टँड की कसं काम करतं. ड्रायव्हिंग तुम्हाला डायरेक्ट येत नाही, तुम्हाला टेक्निकल शिकायला लागतो की असं याचं हे दाबलं की हे दाबलं की हे दाब. वन्स दॅट गोज इन टू युअर फोर्स, एथरिक फोर्स, देन द नेक्स्ट स्टेप इज अंडरस्टँडिंग द आर्ट. त्याचे आर्ट काय त्याच्यामध्ये. ही जे आर्ट आहे ना, कोणी शिकू शकत नाही, तर तुमच्या अंगात असतं ते. फक्त आम्ही क्रेडिट घेतो, हो ह्या सरांनी शिकवलं, त्या सरांनी शिकवलं. नोबडी कॅन टीच यू. ही इज ऑल्सो लर्न फ्रॉम समवन. बिकॉज मी कुठे म्हणतो की आय एम द फर्स्ट पर्सन ऑन द अर्थ टू नो हँडवर्क. नो, मी फक्त पास ऑन करतो ॲन्सेस्टरचं. तर 1 2 3 आय एम कमिंग बॅक टू द हँडवर्क. पॉज, रिपिटेशन, आणखीन एक खूप महत्त्वाचं, मोरल बिल्डिंग. कसा मोरल बिल्डिंग? हे माझा सेकंड ग्रेड 2चा मुली जर एक मिस्टेक केली एका पॅचवर्कमध्ये, ती स्वतः म्हणणार की आता हे रिपेअर करू शकत नाही, आपल्याला काढायला लागणार लॉक, मग परत करणार. आय कॅनॉट चीट इन माय लाईफ. कुठेही धगाबाजी, टोपीबाजी हे सगळं नाही होणार. तुक्काबाजी खूप महत्वाचं लेसन आहे. दिस इज वन ऑफ दॅट इज वाय मॉरल स्ट्रेंथिंग. हे मी केलेलं आहे, हे मलाच निस्तरावं लागणार. मी केलं हे तुम्हाला कम्प्लिशन मध्ये येते, अजून ते माहित नाहीये मला. ही चूक माझ्यामुळे झालेली आहे. हे जे झालंय ना, मीच अंडू करू. देयर इज ऑलवेज अ बिग डिफरन्स बिटवीन ॲडल्ट पर्स्पेक्टिव्ह अँड चाइल्ड पर्स्पेक्टिव्ह. हे पण टीचर किंवा पॅरेंटला समजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कधी विचार केला का तुम्ही 7 वर्ष तुम्ही कसा वागत होता? आपण नाही विचार करत. But I want the reaction as per my process. This is about empathy we're talking. You become that child. बघा त्याला किती टाइम लागणार आहे,
किती त्रास होतोय, कारण आमच्याकडे क्रोशेचं पुढच्या सांगणार मी, क्रोशेचं आता सांगतो. क्रोशेचं जे निडल आहे ग्रेड 3 मध्ये येतो क्रोश. जेव्हा मी नवीन शिकवायला लागलं की मुलं करतच नाही, काहीतरी होतो. आय सेड व्हॉट इज हॅपनिंग. सो बिकॉज माय वे ऑफ ग्रिप इज डिफरंट. एवढं लक्ष देत नाही आपण. त्यांच्या वे ऑफ ग्रिप इज डिफरंट बिकॉज हँड इज स्मॉल. So the needle is continuously poking here. That gave me idea to make a wooden needle. Okay. With a handle. असं नाही की वुडन निडल आला नाहीये कधी, पण वुडन कधी वर्गात नाही आलाय. पण हे निरीक्षण करून तुम्हाला ते निरीक्षण पॉसिबिलिटीज ओनली when you feel the pain of the child. Correct. Empathy, what we say. तसं आहे. That gives me fulfillment. कळलं का? आणि हे आता मी वर्ल्ड अप म्हणून म्हणणार नाही. दिस इज युअर इंडिव्हिज्युअल अप्रोच. करेक्ट. जेव्हा मी तुम्हाला बोलतो की माझी आई माझी वुडवर्क टीचर आहे, हे मी जेव्हा आमचे खूप मोठे आम्ही ज्या 2 बहिणींनी वर्ल्ड ऑफ इंडियामध्ये आणले एज्युकेशन सिस्टम, ते आहे अबान बाना म्हणून आणि त्यांची मोठी बहीण दिलनवाज बाना म्हणून. जेव्हा मी त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो तेव्हा ते म्हणाले, अरे यार हे सगळं हेच म्हणतंय वर्ल्ड ऑफ, तुझी आई जे करत होती. सो तुमचं वातावरण इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हणून फक्त शेविंग द पेन्सिल इज नॉट इम्पॉर्टंट. त्याच्या शेविंग्स कुठे पडते, तिने असं पल्लू ठेवलंय, त्या पल्लूमध्ये पडलंय, मग ते गॅदर करायचा, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट ना. सो वेन वुड वर्क आम्ही काय आपल्याला काय असतं, फॉर्म कुठला आला, काय करायचं याच्यात, पक्षी करायचं, हे करायचं, दॅट्स इमटेरियल टू मी. मी हे बघतो तुझे जे शेविंग्स पडलेत ना खाली, ते किती सुंदर आहे, त्याची वास कसं येतो. संपूर्ण तुमच्या इंद्रियांचं काम व्हायला पाहिजे. इट शुड बी सॅटिस्फाईड. ओके. द मॉरल स्ट्रेंथनिंग इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेसन इन द हँडवर्क. पण इफ यू टेल मी विच इज हायेस्ट स्तरामध्ये ठेवणं, पॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण आयुष्यात कधी पॉज घेत नाही. कारण पॉज मध्येच विचार करायचा. आपण हल्ली जे बोलतात ना बोर्डम, आपण काहीतरी फीड करत असतो मुलांना. अरे बोर होऊ दे की, शांत बसणे पण काही न करता शांत बसणे इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. लाईक स्ट्रायनर म्हणतात निटिंग इज कॉस्मिक थिंकिंग म्हणे. ओके. कसला वाक्य आहे ते. यू आर जस्ट निटिंग. बट यू आर ब्रिंगिंग इन ऑल दिस व्हॅल्यूज त्यामध्ये. इन युअर थिंकिंग ऑल्सो. थिंकिंग इज कॉस्मिक निटिंग. थिंकिंग इज कॉस्मिक निटिंग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही थॉट प्रोसेसमध्ये असला तरी तुम्ही काहीतरी व्ह्यू करत असता ना सतत. म्हणून कधी कधी जे स्पेशल मुलं आहेत ना, ADHD म्हणा, ऑटिस्टिक म्हणा, त्याचं गप्प असतात ना पॅरलमध्ये, अरे का आता काय, बट ही इज थिंकिंग कॉन्स्टंटली, हिज माइंड इज रनिंग लाईक वाईल्ड हॉर्स. नरेन सर, काही किस्से, काही अनेक्डोट्स तुम्ही सांगू शकता की ऑटिस्टिक किंवा ADHD असलेल्या मुलांना हँडवर्कमधून काय फायदा होऊ शकतो? सी, मी जेव्हा बोलतो सर्वात मोठा इज अ रेपिटेशन. त्या मुलांचा आय डोंट नो, फर्स्ट ऑफ ऑल मला हे माहीत नाही की ना त्या मुलांना आपण एवढा सेपरेट का ठेवतो किंवा एवढं डिफिकल्ट सिच्युएशन, अगदी स्पेशल एज्युकेशन म्हणून एकदम एलिनेट केलं जातं. एक्झॅक्टली. आणि स्ट्रेनर असं कधी म्हणत नाहीये. तो म्हणतोय की डिफिकल्ट चिल्ड्रन पण असेल ना, तो एकाच वर्गामध्ये बसायला पाहिजे. आता इन्क्लुझिव्ह शब्द आलाय, इन्क्लुझिव्ह. मग एक शॅडो टीचर, म्हणजे लेयर्स वाढत गेलाय कन्फ्युजनचा. करेक्ट. आणि ह्या मुलांना का फायदा होणार, कसा फायदा होणार, ह्या मुलांचा कसं आहे ना, ते जर तुम्ही पाहिलं ना, सपोज एक प्लॅस्टिकची बॅग आहे आणि वारा आली, तुम्ही बघितलं तर बॅग देर इज नो बेस, दे आर रनिंग लाईक दॅट. ओके. ADHD सगळे जे आपण स्पेसिफिक ADHD नाही बोलू, आपण ASD म्हणणार, ऑटिझम सिंड्रोम डिसऑर्डर, ते सगळं अंडर वन अम्ब्रेला आहे सगळे. तर त्याचं कसं आहे की तुम्ही जर रिदम मध्ये बसवलं त्यांना, विच इज लिटल डिफिकल्ट देन अदर चिल्ड्रन, देन हाफ द जॉब इज डन. If I'm talking about the raising is a job, whereas it is not. Raising is not a job. Raising a child. तर ते रिदम जरी बसवलं तुम्ही,
इट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे हँडवर्कचा तिथे तिथे तो त्यांच्या हातात फटकन बसत नाही, कारण प्रत्येक चाइल्ड कसं डिफरंट असतो तसं प्रत्येक स्पेशल चाइल्ड डिफरंट असतो. काहींचा ग्रीप नसतो, काहींचा ग्रीप असतो. त्याच्या तुम्ही कसं ते देता त्याला मुलाला तसं त्याच्यावर आहे. जर इफ नॉट हँडवर्क, ब्रिंग रिदम इन द लाईफ. यावेळी उठणार, यावेळी ब्रश करणार, यावेळी बसणार, यावेळी पाणी पिणार, तुम्ही हलायची नाही त्या टाइमचा. जसं आपण का आता एवढं बिचकलोय, म्हणजे आपलं सर्केडियन रिदम हल्लंय. 12 वाजता झोपला 10 वाजता झोपला, नाही तर 1 वाजता झोपला, काय 2 वाजता झोपला, काही माहीतच नाही आपल्याला. वेन वी स्टार्ट अंडरस्टँडिंग दॅट, वेन वी नेग्लेक्टेड 10 सिग्नल्स फ्रॉम द बॉडी विच इज ऑलरेडी गिव्हन यू, नंतर आपण हलतोय, काहीतरी होतंय यार, काहीतरी होतंय, मग देन वी स्टार्ट सर्चिंग. सो वी देअर ऑल्सो वी लॅक इन्स्टिंक्ट. मरत आलंय ना आपल्याला माहित नाही तो सिग्नल वॉज व्हॉट. फोन बेल वाजला की नाही वाजला तरी आपण सतत बघत असतो. आपल्याला माहिती की त्याची रिंग वाजणार, तो अलर्ट करणार, पण बॉडी अलर्ट आपल्याकडे समजायला समजण्याची क्षमता कमी होत चाललाय. सो इफ यू ब्रिंग द रिदम इन द लाईफ, जसं हँडवर्क म्हणा, पेंटिंग म्हणा, स्केचिंग म्हणा, जसं बोलणार कविता लिहायला म्हणा, काय ऐकणं म्हणा, ऐकतो का आपण ऐकतही नाही. म्हणजे त्या मुलांना रिपिटेशन, अश्युरन्स, पॉज, रिपिटेशन गिव्स द अश्युरन्स. रिपिटेशन मधून त्यांना फॉर अस ऑल्सो, हो, रिपिटेशन गिव्स अश्युरन्स इवन इन द लव्ह. इट इज रिपिटेशन विच गिव्स अश्युरन्स. हे सगळं ह्या मुलांचं कसं की ह्यांना तुम्ही एक साचा तयार करा, फोर्स नका करू. अगेन मी प्रत्येक वेळी अंडरलाईन करणार आणि रिक्वेस्ट करणार, इन्स्ट्रक्शन्स किती तुम्ही कमी द्याल तेवढं लवकर. नरेन सर, तुमचा मुलगा ऑटिस्टिक आहे, अर्थात हा एक खूप पर्सनल क्वेश्चन आहे, पण जेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यानंतर तुम्ही त्याविषयी, त्याच्या ग्रूमिंगविषयी काही शिकलात की हा सिंड्रोम म्हणजे नक्की काय असतो, आणि त्याबरोबर अशा मुलांचे जे पॅरेंट्स असतात त्यांना तुम्ही काय सांगाल? असं आहे ना की अगेन जेवढा तुम्ही, कारण आमच्या एक्सपिरियन्स मी सांगायला गेलो, आम्ही जेव्हा आमचा मुलगा लहान होता, आम्हाला प्रत्येक ऑथॉरिटीने, म्हणजे जो माणूस शिकून बसलेला ऑथॉरिटी जो असतो तो, ते आम्हालाच त्यांनी ब्लेम करत गेले. ऑल द टाइम दे वर ब्लेमिंग अस की तुम्हाला जमलं नाही, अहो त्याचे माइलस्टोन सांगा, काय हे काय, अरे मग काय करत होतं तुम्ही. गिल्ट ट्रिपमध्ये आम्हालाच ते ढकलत होते. असं एकही दिवस नाही गेला की आम्ही न रडता झोपलोय त्यावेळी. पण नंतर मला कळे ना की त्याला कुठे पण आपण जातो हेच चाललंय की तो पुश करत असतो. मग तुम्ही आमच्याकडे या, मग आमच्या चाइल्ड तो अनालाइज करणार, ते करणार, हेच चाललंय. आणि आम्ही टडाक 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 आमचं हेच चालू आहे, खो खो, इकडे तिकडे इकडे तिकडे. देन वन फाईन डे आय जस्ट केम अक्रॉस की असा एक ऑटिझमवरती ट्रेनिंग होतोय. आय सेड नो, आय नीड टू लर्न दिस. बाय दॅट टाइम माझा संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मी बंद करून इथे आलोय टीचिंगचा. तर हे शिकायला बसलो, बघितलं काय असतो, आणि खूप एक्सपर्ट्स लोक होतं लकीली हू आर टीचिंग. अगेन टीचिंग इज लाईक कसं असतं ना, तो जेव्हा तुम्ही पुस्तक वाचून जाता ना, तुम्ही कल्ट फॉलोअर होता. जेव्हा तुम्ही भोगून जाताय ना, देन यू फील इट, व्हॉट इज इट, है ना. धर्म पण तसंच आहे, सगळं तसंच आहे. पुस्तक वाचून गेलं ना, तुम्ही कट्टर होणार एकदम. पण ते भोगून अनुभवून जर पुढे गेलात ना, यू लिव्ह लाईक ए फ्लावर, डिफरंट लाईफ इट इज ऑल टुगेदर. तर मला तिकडे खूप ते फायदा झाला की ना, मला कळलं की ना काय प्रकार आहे. ह्याच्यामध्ये एक खूप सुंदर गोष्ट घडलेला मी पॅरेंट्सना सांगू इच्छितो की आय वन्स वेंट टू, कोणी सजेस्ट केलेलं की ना, डॉक्टर उदाणी म्हणून खूप मोठं चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट आहे आणि ते हिंदुजाला बसतात. लकीली आमचा त्यांच्याशी भेट झाली एक दिवस आफ्टर लॉंग स्ट्रगल, कारण इट्स नॉट इझी टू गेट हिम. दिस इज अगेन अनफॉर्च्युनेट थिंग. कसं तरी त्यांच्या भेट झालं, बसलो. मग काय माहीत नाही, बोलता मला असं वाटलं की माझ्या मित्राकडनं मी यांचं नाव ऐकलंय की काय, इज ही सेम उदानी. तर मी माझ्या मित्राचं नाव घेतलं, अरे ते ओळखले. देन इमिडिएटली इज अ व्हेरी ह्यूज गाय, आणि कसला कॉन्फिडन्स आहे त्या माणसाचा. त्यांनी माझ्या फॅमिलीला सगळ्यांना बाहेर बसवलं. आम्ही सगळे जायचं टेस्टिंगसाठी, काही असलं की घेऊन, काय वी डोंट नो व्हॉट इट इज. पण दॅट वॉज अ गुड जर्नी. कुठे आम्ही गेलो ना,
व्हेरी गुड जर्नी, म्हणजे गुड एक्सपिरियन्स. तर सरांनी असं बसून ठेवला मला बोलला की यू विल हॅव टी. नाउ दिस इज व्हेरी बिग थिंग. द पर्सन हू इज नॉट अवेलेबल फॉर 3 months इज आस्किंग यू फॉर द टी. आणि एक नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्यापेक्षा वयाने नाही, नॉलेजने किंवा एक्सपिरियन्सने मोठा असतो. वन ॲडवाइस, झिप युअर माउथ, बिकॉज लेट हिम टॉक, अलाव हिम टू टॉक. ही इज गोइंग टू कम आउट विथ द सम पॉवरफुल पॉईंट्स. त्यांची स्टाफ ही पण होती आणि आम्ही बसलो चहा पियात होतो ते. आणि त्यांनी एक प्रश्न टाकला, ही इज टू सिट लाईक दिस बिग डॉन. ते विचारले, बंगेरा आर यू नॉर्मल? दिस इज व्हेरी डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन, की असं कधी विचारतच नाही कोणी, तू नॉर्मल आहेस का? इज आस्किंग मी, तू नॉर्मल आहेस? नाउ आय नो माय लेसन. शट माउथ, डू नॉट आन्सर, गिव्ह देम द टाइम. आय जस्ट केप्ट क्वाइट. Was sipping the tea. He said, do you think I am normal? आता ह्याला काय म्हणायचं? Then he said, do you think my staff is normal? तिथे उभी आहे, ती चहा पिते. By that time माझा जेवढा ते ट्रेनिंग होता सगळं गेला पाणीत. I lost my patience. I said, doctor, what do you want to say? He said, look, in this world there is nothing called normal. No one is normal. ते जे त्यांनी बोलले ना, दॅट वॉज आय ओपनर फॉर मी. बिकॉज बिफोर दॅट सगळं आम्हाला शंटिंग, डाम डोम, इथे जा तिथे जा, हे जा हे का. ही सेड, दिस इज नॉट एनी काइंड ऑफ डिझीज. लाईक प्रेग्नन्सी इज नॉट अ डिझीज, दिस इज नॉट अ डिझीज, राईट. त्याच्या वायरिंग तसं झालंय. सो न्यूरो सिस्टम जे तुझ्यात नाहीये ते त्याच्यात तुझा नाहीये. पण जेव्हा आपण ऑटिझम असं म्हणतो ना, त्याच्यात एक त्या व्याख्या बुद्धिजीवीने व्याख्या दिली आहे प्रत्येक गोष्टीला. त्याच्यात बोलले की सोशली इररिलेव्हंट. सोशली इररिलेव्हंट. माझ्या तुमच्यासारखा साच्यामध्ये बस ट्रेंड डॉग सारखा तो वागणार नाही. आपण ट्रेंड डॉग सारखं वागतोय. इजंट इट? वी आर ट्रेन टू बिहेव लाईक दिस. ओ या येस, इज इट ओके फॉर यू सर? हे सर ट्रेंड आहे. इट्स नॉट युअर अपब्रिंगिंग. त्यांची कसं आहे ते एकदम लाईक वारा, यु नो. सो दिस लाईन इज आय ओपनर फॉर मी. मी बसलो, गप्पा झाला, आमचा चहा झाला, बाहेर पडलो. अँड बाहेर आम्ही खूप पेशंटना बघत होतो. तर माझ्या बायकोला पण मी हेच म्हणत होतो की ना, हाऊ लकी यू आर, जस्ट सी. कारण बाकी मुलं चालू शकत नाही हो. इट्स व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी पेनफुल. मेरे को टिश्यू लगेगा. आय एम व्हेरी गुड फॉर क्राईंग. सो रेडी बी. तर इनफॅक्ट मला असं, मी असं तिथे जातो ना, तर काही टीचर मला खूप हे करतात, सर आय टिश्यू रखो रोएगा करके. तर वेन ही सेट दिस अँड वेन वी आर विजिटिंग टू दिस प्लेस, डॉक्टर्स प्लेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कळते की तुम्ही कुठे उभा आहात. माय सन इज विजिबली इज अ वर्बल ऑटिस्टिक. ओके, विजिबली तुम्हाला कळणारच नाही की तो ऑटिस्टिक, पण त्यांनी डिसाईड केलं आहे. आणि संपूर्ण ट्रेनिंगमध्ये मला असंच कळत होतं की हे लोक सायंटिफिकच बोलत. माझा जरासा आध्यात्मिक साईडला आहे. सो वेन इन आध्यात्मिक आय गॉट द आन्सर इज ही इज वन ऑफ युअर फॅमिली मेंबर. तुमच्या फॅमिली ट्री मधलाच एक माणूस आहे. कारण आपला कसला सोल ग्रुप असतो, फॅमिली ग्रुप असतो, कळलं का. आज आपण पण बोलतोय ना, कुठेतरी आपण भेटलोय. गेटिंग इट? आय ऑलवेज टेल यू देयर इज अ थ्रेड बिहाइंड यू अँड थ्रेड बिहाइंड यू दॅट कम्स टुगेदर. असं हँडवर्कमध्ये आपण सांगतो ना, मुलं जन्माला आला तिथनं गेल्यापर्यंत दोरीचं नातं तुटत नाही. कापड आते हो तो कपडे में, जाते हो तो कपडे में. इजंट इट? ह्याच्यावरती कबीरचे दोहे, आय थिंक कुमार गंधर्व हॅज सॅंग दॅट. भीनी भीनी का असं काही ते भानी, और आय डोंट नो, झिनी तसा. म्हणजे तिथनं मला तो हँडवर्क तुम्ही म्हणणं, हँडवर्क एव्हरीवेअर इट इज देअर. फक्त तर आपण इंग्लिशमध्ये हँडवर्क म्हणतो ना, तेव्हा आपण विचार करतो की हे काय. इट इज देअर फ्रॉम द एजेस. ओके. तर ह्या डॉक्टरचं जे आमच्यावर जे परिणाम झालाय, त्याने मला एक कळलं की यू हॅव टू एक्सेप्ट द चाइल्ड ॲज इट इज. एक्सेप्टन्स आपण करत नव्हतो. मग मी माझा लाईफमध्ये असं मिशन ठरवलं की नाही, मी कुठे पण गेलो कधी काय, आय एम इनफॅक्ट व्हेरी हॅपी की यू आर ब्रिंगिंग दिस टॉपिक ऑटिझमचं. कारण लोक विचारच करत नाही.
अजिबात नाही करत नाही. आपलं एकदम इझिएस्ट ऍक्सेप्टन्स काय माहिती आहे सोसायटीमध्ये, ऑटिझमचं म्हणा किंवा कसलंही म्हणा, डाऊन सिंड्रोम तुम्हाला दिसतो चेहऱ्याने, तुम्ही बोलू शकता. काही ऑटिस्टिक बिलकुल दिसत नाही. आपण जरा उलट झालो, आपण काय म्हणतो, पागल आहे रे, किती सहज बोलतो. इफ यू सिट अँड टॉक टू ऑटिस्टिक, इट इज किलिंग स्टेटमेंट. हाऊ कॅन यू रेट अ पागल? आणि तुम्ही कशाला टर्मिनॉलॉजी काय टॅग लावतात? तर ॲक्सेप्टन्स इज द बिगेस्ट सोल्युशन फॉर एनी पॅरेंट आणि फॉर द स्कूल ऑल्सो. स्कूल किती डिवाइड करतो, यु नो. बरोबर. कारण आता आमचा मुलगा पण वॉर्डलॉ स्कूलमध्ये होता, नाही त्यांना त्यांच्या थिअरी बाजूला गेली त्यावेळी, त्यांना कळलंच नाही कसं असते. एवढं मोठं जोरात आमचे साहेब म्हणतात डिफरन्शिएट करायची नाही, तुम्ही ट्रेन करा स्वतःला. ही हॅज कम टू चॅलेंज युअर सेल्फ. मी तुम्हाला आणखी खूप चांगल्या गोष्टी बोलतो. जेव्हा लहान वयात अर्ली स्कूलमध्ये जेव्हा मूल तुमच्याकडे येतो ना, त्याच्यामध्ये पण खूप टीचर्स लोकांचा खूप हे असतो डिफरन्शिएशन. जरा सिनियर असेल ती म्हणणार की नाही हे मूल मला नको, त्या वर्गात टाका, ह्या वर्गात टाका. हे मूल परत त्यांचे कार्मिक कनेक्शन आहे म्हणून तुम्हाला निवडलंय त्यांनी, तुम्ही नाही निवडलंय. सेम ॲज युअर चाइल्ड, यू हॅव नॉट चूजन युअर चाइल्ड, चाइल्ड हॅज चूजन यू ॲज अ पॅरेंट. तुमच्याकडे कसलाही अधिकार नाही आहे की मला ना हा नको, तो मुलगा पाहिजे. चॉईसच नाही आहे. हा खूप डीप स्पिरिच्युअल थॉट आहे की चाइल्ड हॅज चोजन यू. या अँड वी गेट द टेक दॅट क्रेडिट, यु नो, की ना आमचा मुलगा आहे, आम्ही तुम्ही घडत जाता. आम्ही घडत जातो, पण आपण मिस्टेक करतो, आपण त्याला घडवायला स्टार्ट करतो. यु नो व्हॉट इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क फॉर द चाइल्ड? टू लिव्ह अनफुलफिल्ड ड्रीम्स ऑफ पॅरेंट्स. हा वाक्यच मला रडायला येतो. खूप पॅरेंट्स करतात, चाइल्ड इज लिव्हिंग अनफुलफिल्ड ड्रीम्स ऑफ द पॅरेंट्स. वाट लावतात त्या चाइल्डची. कोण बोललंय वाक्य? द ग्रेट कार्ल यंग. त्याची चाइल्डहुड कशी होती? डिफिकल्ट. टॉयस नाही त्याला, काही नाही. मुलं वरचे आई बाबा वरच्या मुलांना हा एकदम एकटा स्वतः बनवायची तो डॉल बिल लाकडाची विकडाची. दिस इज व्हॉट आय वॉन्ट. इफ यू कट टू गो बॅक, लाईक माझा असं उत्तर आहे ना, असं फिरतो हा इकडे तिकडे. यू ब्रिंग मी बॅक. हा, इफ यू कट गो बॅक टू युअर चाइल्डहुड डेज, आपण कसं माती छळणीमध्ये हे करून त्याला पाणी घालून मूर्ती बनवायची, हे करायचं, किंवा कुठे पडल दिसला की त्याच्यामध्ये झोपायचं, पाणीचे पडल दिसला की. करतात का हल्लीचं मुलं? नाही करत. तो सेन्सच जागा नाही झालाय, बिकॉज थँक्स टू द पॅरेंट्स, यु नो, अँड द स्कूल ॲटमॉस्फिअर. तो ते वातावरण निर्मिती करणं, तुम्ही इव्हॉल्व्ह होत राहणे आणि तुम्ही ऍक्सेप्ट करणे. तुम्हाला हा ऍक्सेप्टन्स तिथून आला त्या तिथे मला बघा ना, मी तुम्हाला दिस इज अ गुड थिंग. सी, आय क्रिएटेड अ व्हिज्युअल. तुम्हाला ऍक्च्युली ते डॉक्टर वगैरे सगळं क्रिएट झालं असेल व्हिज्युअली. दिस इज अनदर गुड ऍस्पेक्ट ऑफ गुड टीचर. दिस इज व्हॉट आय लर्न इन वॉर्डलॉफ. तुम्ही व्हिज्युअल क्रिएट करायला पाहिजे. मुलांना शब्द विसरतात, व्हिज्युअल त्यांच्या आयुष्यभर असते. कळलं का? जेव्हा मी एक एलिफंट करत होतो पेपरमध्ये, पेपर नाही, क्लॉथमध्ये, ज्याला मी नाव दिलं की क्लॉथ स्कल्प्टिंग, फॅब्रिक स्कल्प्टिंग. एका ग्रेडमध्ये तुम्हाला एनिमल्स येतो. खूप सुंदर करिक्युलम आहे. पण परत करिक्युलमबद्दल पण मी हे म्हणणार, तुम्ही इंग्लिश फिल्ममध्ये कॉपी करून हिंदी फिल्म बनवता, त्याच्यामध्ये हिंदीआयझेशन नसेल, तो फिल्म फ्लॉप होणार. तुम्ही जेव्हा तिकडचं इकडे आणता ना, ते खूप ह्या मातीतलं करायला पाहिजे, विच समवेअर आय थिंक वी मिस्ड इट. ते तसं झालंय पार्सल. कळलं का? तर ते आपल्याला बघायला पाहिजे ते कसं आणतं. ते खूप तो मग तो सत्यनारायणाची महापूजाच वाटायला पाहिजे. यू जस्ट कॅनॉट चेंज इट. तर तो ऍक्सेप्टन्स आल्यानंतर या ऍक्सेप्टन्स विषयी ऍक्सेप्टन्सच मी सांगतो की एज्युकेशन कसं बोलून येत नाही ना. डॉक्टरांनी मला हे नाही बोललं की तुम्ही ऍक्सेप्ट करा. हिज लास्ट लाईन वॉज, इज जस्ट ऑन द बॉर्डर लाईन, you know, you just need it because we are become friendly kind of, you just need one kick. असा त्यांचं वाक्य होता. You just need one kick. You be there all the time. असा बोलला तो. You be there all the time. It's like you tied it. So I realized, I told my wife, तू कामात जा,
तुझं इकडे भेटतो. आणि फिल्म इंडस्ट्री इज वन ऑफ द हॉरिबल इंडस्ट्री. तिथं तुमचं जमलं नाही जमलं आणि तिथे कसा वागतो त्याच्याकडे कोणाकडे काही नाही. माणूस आज जो बोलला उद्या दुसरा बोलू शकतो, परवा साधू होऊ शकतो, परवा संत होऊ शकतो, काही करू शकतो तो. You left that and chose to be with your I son. just left it and I said की no, I will be with him all the time. बघूया. Not like a shadow, because कसं असतं ना, you are with someone म्हणजे काय असतं, you are making them handicap. रिमेंबर दिस. पालकांना लक्ष द्या पाहिजे. तिथे राहणे म्हणजे तुम्ही त्याला हँडिकॅप करून टाकता. दॅट शुड नॉट हॅपन. You have to see to it. No one is permanent on this earth, right? You go after 20-40 years, you are buried somewhere or you are gone somewhere. Then, है ना, सेम आम्ही जेव्हा परत हँडवर्कमध्ये येतो, मग फिरत येणार. तुमची जे डॉल करता ना तुम्ही ग्रेड 2 मध्ये, ते खराब व्हायला पाहिजे बाय द टाइम यू गो टू ग्रेड 6. Why? What is the... This is indirectly we are teaching the concept of death. कळलं का? आता डॉल मेकिंग पण आमच्याकडे शिकवतात. डॉल मेकिंग हे कसा प्रोसेस आहे, हे प्रोसेस आहे. पण जेव्हा तुम्ही बरोबर बघितलं ना, वेन यू सी फ्रॉम द बर्ड्स व्ह्यू, इट इज अ बर्थ ऑफ द चाइल्ड. अगोदर चेन बनवायची, नाडी बनवायची, मग बॉल बनवायची. कारण बॉलने तुम्हाला कळते की ना हेड कसा बनवायची. मग जेव्हा तुम्ही एक पॅच रेडी करता, कारण निटिंग इज ऑलवेज 2 डायमेन्शनल. म्हणजे तुम्ही फ्लॅट करायचा, मग त्याला शेपिंग द्यायची. इजंट इट? क्रोशे कसं असतो, यू कॅन मेक 3 डायमेन्शनल. एक डिफरन्स आहे ते, तुम्ही फॉर्म करू शकता एक्झॅक्टली. तर मग तुम्ही डॉल करणार अगोदर हेड करणार, हेडचं फिलिंग करणार, जीव भरता तुम्ही. कळलं का? आणि आपण जन्माला येताना कसं असतो, अगोदर काय हेड बाहेर येतो. इजंट इट? तसं तो क्रिएट होतो. अँड वी डोंट टीच बाय सेईंग ऑल दिस बुल. असं प्रवचन काही होत नाही वर्गात. एकदम शांत. फक्त तुमचं कसं खूप काय शिकवतं हे पण बघायला पाहिजे की ना, आय शुड रीच टू द ईच अँड एव्हरी चाइल्ड ऑल द टाइम विदाउट एंटरिंग देअर झोन. कारण त्यांच्या झोनला मला ते व्हॅलिडेट करायला पाहिजे, त्यांना रेस्पेक्ट द्यायला पाहिजे. इथे मी माझ्या सिनेमॅटोग्राफीचा थिअरी आणतो. ते नरेन सर, तुमचा आधी सिनेमॅटोग्राफी ॲज अ सिनेमॅटोग्राफर तुम्ही फिल्म्समध्ये काम केलेलं आहे. तर तो अनुभव तो पूर्ण वेगळा होता का? इथे तुम्ही त्या अनुभवामधून, त्या एक्सपिरियन्समधून काही गोष्टी शिकलात ज्या इथे टीचिंगमध्ये तुम्ही वापरता? काही उपयोग होतो त्या गोष्टींचा? दिस इज वेअर आय यूज इट. जेव्हा कारण मला एक कळलं जेव्हा वर्गामध्ये, कारण कसं घडलं म्हणजे जेव्हा माझा ॲक्सेप्टन्स झाला ना मुलाचा, तिथे स्लोली माझा एक विंडोज ओपन होत गेलाय. यु नो, अँड थँकफुली माय अपब्रिंगिंग, लाईक माझा अपब्रिंगिंग कसा होता, आम्ही 4 ब्रदर्स आणि 1 सिस्टर. अँड आय एम ऑल द टाइम विथ माय मदर कुकिंग, डुईंग ऑल दिस थिंग. म्हणजे सगळं घरगुती. मला अजून माझ्या काही टीचर कलिग्स म्हणतात की ना, तुम्ही अर्धनारीश्वर आहात. इकडे आणि तिकडे तुमचा एकदम असं बॅलन्स. दॅट्स अनदर रिझन वाय हँडवर्क इज गिवन टू बॉयज ऑल्सो. वाय इट इज नॉट डिफरेन्शिएटेड इन द करिक्युलम. कारण तुमच्या दोन्ही जे आहे ना, मॅस्क्युलिन आणि फेमिनाईन, ते बॅलन्स व्हायला पाहिजे. कळलं का? मग तुझा काम आहे ते असं होत नाही ते. आणि माझा जे पोरं आहेत ना, काही पोरं तर एकदम रानटी असतात. यू हॅव टू सी देम इन द हँडवर्क क्लासेस मध्ये काय बसलेले असतात. हाऊ यू ब्रिंग देम टू सी. आय एम ऑल्सो निटिंग विथ द चिल्ड्रन. नो, आय एम ऑल्सो ब्रिंगिंग देम टुगेदर. कसं आणायचं त्याच्यात? तुम्ही जेव्हा म्हणालात ना, आम्ही सोडत नाही कोणालाही, आणि क्लास सोडत नाही. जो एकदम फास्ट असतो त्याला पण एक चान्स देतो की शिकवशील का तू त्याला, ती शिकवणार त्या स्लो मुलाला. सगळ्यांची हे असतं की सी एनर्जी ऑफ द चिल्ड्रन, ॲज अगेन आय एम रिपीटिंग, इट इज एनर्जी ऑफ द चिल्ड्रन विच डिसाइड द फेट ऑफ द स्कूल. ते घेऊन येतात, काही त्यांना कल्मश नसतं. आपण टाकतो ते घाण त्यांच्यात. दे आर क्लासिक, प्युअर. सो व्हॉट हॅपन्स इन द क्लास, माझ्या प्रोसेसमध्ये शिकलं. जसं सरांनी बोललं ना, हे ॲक्सेप्टन्स शब्द नाही आलेला त्यांच्यात. आपण ते पिकअप करायचं. वेन यू आर रेडी टू सरेंडर, यू गेट ऑल द सोल्युशन्स आयुष्यामध्ये. कळलं का? जसं तुम्ही मला म्हणाल की काय रेफरन्स आहे का, पुस्तक आहे का, हे आहे का, देर इज नथिंग. For example, I'll tell you, remind me this point again of bringing how cameras in the cinematography in the classroom. For example, जेव्हा मी फोटोग्राफी काढत होतो, मला एकदम अचानक खूप प्रेमात पडलो मी मॅक्रो शॉट वरती. म्हणजे तो इन्सेक्ट वगैरे हे ते.
कसं झालं की मग त्यावेळी काही वर्षासाठी मला दुसरं काही दिसतच नव्हतं. ऑल दोज मायक्रो ब्युटीज I can see with my naked eyes. So when you start generating that energy, things fall in front of you. तो तिकडेच असतो. इट इज लाईक अ सर्चिंग रेड कार. ते तुम्हाला माहिती आहे का सर्चिंग रेड कार? आज तुम्ही ऑफिसला गेलात तेव्हा तुम्हाला किती रेड कार दिसले? तुम्ही म्हणणार 5, 2 नाही 3. तर मी म्हणणार उद्या तू मोजून ये, तुला 100, एका गाडीला मी 10 रुपये देणार आहे, है ना? ओके. सो व्हॉट यू विल डू नेक्स्ट टाइम? यू विल कम, यू से टुडे आय सॉ 7 रेड कार्स. व्हॉट डिड यू डू? Observe. You focused. You observed. Yes. You were not observing. So same way, तुमचा बाजूला सगळं काय परिसरमध्ये आहे, जेव्हा तुमच्या तो असा वळण होतो ना त्या साईडला, then you see that. That makes you a poet. That makes you an artist. है ना? Even that makes you a plumber. That makes you everything. तुझं माय इंटरेस्ट लेवल, हे आम्ही मुलांना असं टाक 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 असं ना एन्व्हायरमेंट क्रिएट करत असतो. तर ह्यानी मी काय शिकलो? माझं सिनेमॅटोग्राफी मी सोडू शकत नाही कुठेही. करेक्ट. आमच्या 5 C's म्हणून एक कॉन्सेप्ट आहे सिनेमॅटोग्राफीमध्ये. 5 C's म्हणजे क्लोजअप, कंटिन्युटी, कॅमेरा अँगल, क्लोजअप, कंटिन्युटी, कॅमेरा अँगल, कंपोजिशन, आणि 5th काय आहे? क्लोजअप, कंटिन्युटी, कॅमेरा अँगल, कंपोजिशन, कटिंग, एडिटिंग. ओके. क्लोजअप, कंपोजिशन, कॅमेरा अँगल, कटिंग, कंटिन्युटी. हे मी माझ्या डोक्यात ठेवलं आहे अजूनही. काय करतो मी? वर्गात जेव्हा माझा पोझिशनमध्ये उभा असतो, यू हॅव टू बी ऑलवेज वन हायटेड विथ द इन फ्रंट ऑफ द स्टुडंट्स. कारण त्यांच्या नजरामध्ये तुम्ही दिसायला पाहिजे कुठेही. इवन द लास्ट बेंच चाइल्ड शुड ओनली सी यू. त्याच्या कंपोजिशनमध्ये फक्त तुम्हीच असता, वर्ग नसतो. दिस इज वॉट यू हॅव टू लर्न फ्रॉम द क्लासरूम एक्सपिरियन्स. मी जिथे उभा आहे तिथूनच मी शेवटच्या बेंचेच्या मुलाकडे जायला पाहिजे, माझा नजर. दॅट इज क्लोजअप. कुठेही निग्लेक्ट नाही व्हायला पाहिजे. या बट आय एम इन्व्हॉल्विंग माय 5 C's इन द प्रोसेस. मग मला कटिंग पण करता यायला पाहिजे, की कट करून एडिट करून दुसऱ्या मुलाकडे जायला पाहिजे, फ्रंटला जायला पाहिजे. मग मोठा कट, क्लास संपतो, मग पुढच्या कंटिन्युटी काय असायला पाहिजे. मी जाऊन प्रत्येक दिवशी प्रत्येक मुलाचा नोट लिहितो. आज यांनी इथपर्यंत घेतलाय, यांनी इथपर्यंत घेतलाय. हो. प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल नोट्स मी माझा 1 लाइनर बनवतो, कारण माझा परत नेक्स्ट डे वर्गात खूप म्हणजे महत्वाचं वाटतं मला, की सगळ्या क्लासमध्ये काय घेतलं आपण, पोर्शन कम्प्लीट केला का, ह्याच्यापेक्षा महत्वाचं कुणाला किती कळलं. एक्झॅक्टली. कुणाला किती कळलं पेक्षा वेअर हू इज स्टँडिंग, म्हणजे कसं असं म्हणतो ना, ह्या कुठल्या प्रोसेसमध्ये आहे. देर इज नथिंग. काही इन्व्हेस्टिगेशन करण्यासारखं डोकं नसतो काही. फक्त मला की कनेक्टिंग डॉट पाहिजे नेक्स्ट टाइम वेन आय कम टू द क्लास. कारण माझा वर्ग एका क्लासला आठवड्यात एकदा असतो, 1 तास. ओके. अच्छा. आणि ते पोरं मिस करत नाही. ते आजार पडले तरी घरातनं आलेले आणि माझा अटेंड केल्याने घरी गेले. दॅट इज अ सर्टिफिकेट फॉर मी. अँड वेन आय जॉईन फर्स्ट टाइम टू द स्कूल, मला महिनाभर तर एक मोठा प्रॉब्लेम हे होता, विच इज you will laugh also, but which is a very natural thing. मुलं ऍक्सेप्ट करतील का मला ॲज अ टीचर? दिस वॉज माय बिगेस्ट वरी. कारण मला तेव्हापर्यंत डोकं पण जास्त चालत नव्हती, बिकॉज आय वॉज जस्ट ट्राईंग टू सी की ना कसं अकोमोडेट करायचं हे ते. मी कधी टी शर्ट पण घालायचं हे. मग जेव्हा जसं माझं जरा वाचन स्ट्रॉंग होत गेलं आणि माझं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग होतं गेलं. सी कसं करायचं म्हणजे मी सांग, कोणी शिकवणार नाही तुम्हाला. व्हॉट इज द हायेस्ट पीक ऑफ एज्युकेशन व्हिज्युअली आपण जेव्हा बोलतो, इज सरस्वती माता. ॲपिटम म्हणतो ना, एक रेफरन्स म्हणजे सरस्वती माता. कोणी पाहिलं नाही त्यांना, करेक्ट, पण एका माणसाने पाहिलंय, तो म्हणजे शब्द दिलेला त्यांनी. शी वॉज लाईक दिस, व्हाईट ड्रेस विथ अ 1 hand दिस लॉ, 1 hand दिस. शब्द दिलेला माणसाने पाहिलेला आहे, रायटर. मग एक आणखीन एक माणूस येतो, तो त्याला व्हिज्युअल देऊन टाकतो. ही वॉज कॉल्ड आर्टिस्ट. तर आर्टिस्टने तुम्हाला शब्दांचावर बेस असून त्यांनी त्या मातेचा, आपल्या मातेचा, विद्या मातेचा असा दर्शवला. अँड द मोमेंट इट्स सरस्वती, व्हाईट साडी विथ अ गोल्डन बॉर्डर, रेड ब्लाउज अँड दिस 4 hands, आणि याच्यामध्ये सितार हाथ में, वीणा हाथ में, सितार वीणा हाथ में, टंग 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 टंग, हे सब. दिस इज व्हॉट यू हॅव टू बी इन द क्लास. सर्व गुण संपन्न, म्युझिक, एज्युकेशन, लॉ अँड ऑर्डर, डिसिप्लिन आणि एम्पॅथी.
असं कॉन्स्टिपेटेड लुक मध्ये वर्गात किंवा कोणाचा त्याच्या राग याच्या राग त्याच्या राग. I tell one thing to all the teachers. Try not to teach them anything. Listen to me. काही शिकवायला जाऊ नका, जे तुम्हाला दिलेले ते शिकवा. हे तुम्ही शिक्षकांचं जे वर्कशॉप घेता त्याविषयी बोलताय. Try only to give them good memories, particularly to the early teachers. आज पण तुम्हाला जर विचारला, मी कोणाला जरी विचारला ना, व्हॉट इज द मेमरीज ऑफ द स्कूल, फर्स्ट विल कम कोणी तुम्हाला थाप दिलेलं आहे, पनिश केलेलं आहे, बाहेर टाकलेलं आहे, हे केलंय ते केलंय, सतवलंय. व्हॉट यू हॅव गिव्हन ओनली बॅड मेमरीज. नथिंग गोज. फक्त एक चांगलं मेमरी द्या. एकदम नो टू मच ऑफ ड्रामाटाईजपणा ना, त्यांना कळते. म्हणजे असतं ना, कसं आहेस तू, कसं झालं साला. यू वन्स शेअर्ड अन अनेक्डोट, वॉक फ्रॉम क्लासरूम टू वॉशरूम. येस ह्यांच्यासाठी सांगतोय. ह्या जेव्हा मेमरी म्हणतो ना, मेमरीमध्ये मी माझा प्रत्येक सेशनमध्ये दीदी जे असतात ना, हेल्प म्हणतो आपण, हेल्प, त्यांना पण बोलवतो. आय रिक्वेस्ट टू द स्कूल, whoever calls me. I don't go to the school. It is again same thing. Those who seek me, they get me. मी त्याचे ॲडव्हर्टाइजमेंट हे ते काय करत नाही. तुम्हाला गरज असेल, they say no, when the student is ready, teacher is ready. असा आहे तो जॅपनीज प्रोवर्ब, तसा आहे. ते बोलवतात. तर माझा एकच अट असतो, दीदी बसायला पाहिजे. दीदी लोक ते म्हणा काय, वाय वॉन्ट दीदीज आहे ना, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. लहान मुलांना वर्गापासून वॉशरूमला कोण घेऊन जातो. लहान मुलगा मूल जर क्लासरूममध्ये थ्रोअप केलं, वॉमिट केला, क्लीन कोण करतो. टीचर करते का. नाही. वॉशरूमला घेऊन जाते का. नाही. एक बाई असते. हे वॉक फ्रॉम द क्लासरूम टू द वॉशरूम कॅन चेंज होल चाइल्ड एस्टीम, सेल्फ एस्टीम. कसं घेऊन जाता, कसा पकडता, कसा हात धरता, त्याला किती तुम्ही सिंपती दाखवता, काय बोलता. मुलाला खूप वाईट वाटतं माहिती आहे, वर्गात खूप वाईट वाटतं की वर्गात म्हणजे ही डिड सम पॉटी और ही डिड वॉमिटिंग और एनिथिंग कॅन हॅपन. इट्स अ ह्युमन चाइल्ड एंड ऑफ द डे. त्या टच मध्ये पूर्ण इमोशन्स असतात. म्हणजे सगळं काय असं तुम्ही कसं पकडता, इव्हन फॉर द पॅरेंट्स, कसं तुम्ही पकडता सगळं असतं. हाऊ यू ब्रिंग दॅट थिंग. म्हणून मला ते खूप गरजेचं असतं. मी त्यांना बसवतो आणि मी त्यांच्याशी म्हणतो, काही मला विचारतात, जे शो मी सर कसं आय जस्ट शो. तुम्ही पकडलंच नाही. अच्छा हो, पकडायचंच नाही आहे, पण पकडायचं आहे. ते टिमिडनेस तुमच्या बॉडीमध्ये यायला पाहिजे. तुम्हाला बघितलं की असं वाटायला पाहिजे, येस आय कॅन टेल माय प्रॉब्लेम टू हिम. वी ऑलवेज से, तुमच्या घरी जर काय लफडे झाले लहान असताना, मुलगा तुमच्याकडे धावत येऊन सांगतो का तुमच्याकडे लपवतो. इफ इज हायडिंग द फॅक्ट फ्रॉम यू, दॅट मीन्स देयर इज अ प्रॉब्लेम इन द पॅरेंटिंग. If he thinks this is my only the resort in the world, and my papa or my mommy can save me, he'll come and what happened? This happened. What should I do? Okay, we'll solve it. At the same time, there is a fear about my parents. Without respect and fear, you cannot learn the discipline. कारण त्यांना वाटतं की आपल्या मुलाला काहीतरी बेनिफिट होऊ दे. मग NIS बोर्डमध्ये तो एक्झाम देऊ शकतो. तुम्ही जर 4G, 5G, 6G असला ना, ते लोक 30G आहे. Their mind is far ahead of you. They also very know की जो very well they know की जे शिकतो ना, मग मी बाहेर पडल्यावर मला याची आउटडेटेड असेल ते, आणि that wrong painting is painted to everyone. And parents are very happy. Musicians, तेव्हा 2% to 3% मिस्टेकची स्कोप असतो. बरोबर. Yeah. So in any art form, if human error comes and it is not touching your vision, that's easier. माझ्याकडे पैसे नव्हता पेपर घ्यायला, तिने न्यूजपेपरमध्ये केलंय, त्याला लाल रंग मारलाय, गुलाबचा गुलाबच केलाय. गेटिंग माय पॉइंट. वेन यू आर इन क्रिएटिव्ह प्रोसेस, ते जे असतं ना अर्जनेस, तुम्ही थांबायला नको. आई सांगते, हे ग बाबाने आणलंय. By the time he is gone, child is gone, you have to give him less than what he asked. तुम्ही जर 15 ब्रश आणून दिली, त्याला मग माहित नाही की when I am running short of the brush, how to bring my fire out.